Praise the Lord. देवाला धन्यवाद. So wonderful to be here this evening. आज सायंकाळी इथे येऊन एवढा आनंद होत आहे Amen. Because कारण in this place, या जागेमध्ये transformation takes place. लोकांची हृदय बदलतात. Amen. Transformation in our condition, आपली अवस्था बदलते, in our character, आपलं चारित्र्य आणि स्वभाव बदलतो in our life. आणि आपलं जीवनच बदलून जातं. Amen. आमेन. It's such a blessing to sit in the presence of God. तुम्हाला माहितीये देवाच्या सहवासात बसणं फार मोठा आशीर्वाद आहे बेटा. Anything can happen anytime when you sit in the presence of God. देवाच्या सहवासात आपण बसलो की कधी काही होऊ शकतं. You need to be ready. तुम्ही तयार असायला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Because God is good. कारण देव चांगला आहे. हालेलुया. Amen. आमेन. Are you really worried about depression? तुम्ही खरोखर नैराश्याविषयी न काळजी करताय का? Are you really worried about depression? तुला नैराश्याची काळजी होत आहे का? We'll open our Bibles to Job chapter 3 verses 24 to 26. इयोब 3 24 ते 26 याकडे आपलं पवित्र शास्त्र सगळ्यांनी उघडा. इयोबाचा 3रा अध्याय 24 ते 26. I sigh when food is put before me, and my groans pour out like water. For the thing I feared has overtaken me, and what I dreaded has happened to me. I cannot relax or be calm. I have no rest, for turmoil has come. हालेलुया. इयोबाचा 3रा अध्याय 24 ते 26. कारण मी जेवण्यापूर्वी मला उसासे येतात व माझी ओरडणी पाण्यासारखी ओतली जातात. कारण ज्याची मला धास्ती होती तेच माझ्यावर आलं आहे आणि ज्याविषयी मी भयभीत आहे ते माझ्याकडे आलेलं आहे. मी निश्चिंत स्वस्थ विश्रांत नव्हतो तरी पीडा आली. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Depression is misunderstood by many. आज नैराश्याला अनेक लोकांनी नैराश्याची गैरसमजूत केलेली आहे. And it often carries a stigma today. आणि त्याच्यामध्ये नैराश्य म्हटलं की आज अलीकडच्या दिवसात एक कलंक मानला जातो. It can distort one's perception of reality. आणि एखाद्या माणसाचे वास्तविकतेविषयीचे पैलूच त्यामध्ये बदलतात. And it can make even one doubt his or her judgment. आणि एखाद्याला स्वतःच्या न्यायावरती मग शंका यायला लागते. See, when people go through depression, लोक जेव्हा नैराश्यातून जातात ना बेटा, some of the actions they take may not be right also. त्याला त्यांची काही कृत्य बरोबर सुद्धा नसतील. And that's why today आणि म्हणून आज we need to have the right perspective about depression. आपल्याला नैराश्याविषयी योग्य दृष्टिकोन कळायला पाहिजे. And I'm going to share some useful tips for the depressed people. आणि नैराश्यात गेलेल्या लोकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी आज देणार आहे. Strength is what God offers to those who are dejected. जे नाराज झालेत त्यांना देव शक्ती देतो. Because God wants to help them. कारण देवाला त्यांना सहाय्य करायचं आहे. And you are refreshed and you are cheered by God. आणि देव तुम्हाला ताजतवानं आणि टवटवीत करतो. देव तुम्हाला परत आनंद देतो. Because God alone can remove you from all your difficulties. कारण परमेश्वर एकटाच तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणीतून बाहेर काढू शकतो. Some of the depression comes because of our difficulties. काही नैराश्य आपल्याला आपल्या स्वतःच्या अडचणींमुळे येतं. Amen. आमेन. And He can answer all your prayers. आणि देव तुमच्या सगळ्या प्रार्थनांना उत्तर देऊ शकत आहे. Whenever you beg for strength, He will give you strength when you are depressed. जेव्हा किंवा तुम्ही नैराश्यात जाल आणि देवाला शक्ती मागाल, देव तुम्हाला शक्ती देईल. That's what Philippians 4:13 says. फिलिप्पी 4 अध्याय 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. And that's why Bible says आणि म्हणून बायबल म्हणतं that God is near the people who are broken at heart. ज्या माणसांची हृदय तुटलेली आहे त्या तुटलेल्या हृदयांच्या लोकांजवळ आहे. देव जवळ आहे. In Psalm 34:18, स्तोत्र 34:18 मध्ये असं लिहिलंय. Jehovah is close to those people whose hearts are broken. ज्या माणसांची हृदय तुटलेली आहेत त्या माणसांच्या हृदयाजवळ देव आहे. And those who are crushed in spirit, आणि ज्यांचे आत्मे चुरडलेले आहेत He saves them. त्यांना तो वाचवतो, तारतो. Amen. असं लिहिलेलं आहे. You should be confident तर तुम्हाला एक विश्वास असायला पाहिजे that God is eager to hear you. की परमेश्वर माझा ऐकायला उतावळा आहे. Amen. आपल्याला हा विश्वास असला पाहिजे की देवाला माझा ऐकायची उतावळ झाली आहे. He wants to listen to you. आणि देवाला माझा ऐकायचंच आहे. Even if you are unable to express yourself
in depressing times, आणि नैराश्याच्या समयामध्ये जरी तुम्हाला स्वतःला व्यवस्थित व्यक्त करता आलं नाही, बोलता आलं नाही, God can still hear your cries and your groans and your sighs. तरी देव तुमचं रडणं, तुमचे उसासे, तुमचं कणणं ऐकून समजून घेऊ शकतो की याच्या हृदयात नेमकं काय चाललंय. God can respond to you very positively. आणि देव फार सकारात्मक रीतीनं तुम्हा लोकांना प्रतिसाद देऊ शकतो. तो देव आहे, त्याला सगळं कळतं. So in your depression, तर समजा तुम्हाला कधी नैराश्य आलं तर त्या नैराश्यात sometimes you are not able to speak. कधी कधी बोलताही येत नाही आपल्याला. नैराश्य आल्यानंतर बोलती बंद होते You are not able to convey what you have got in your mind and आणि your आपल्या heart. मनात आपल्या हृदयात जे असतं ते आपल्याला नाही कोणाला सांगता येत. But पण when you come before God, जेव्हा आपण देवासमोर येतो, even if you are not very audible to God, जरी आपल्याला देवाला आपल्या शब्दांनी जोरात सांगता आलं नाही, very clear to God, अगदी स्पष्टपणे देवाला जरी आपल्याला व्यक्त होता आलं नाही, you can pray in tongues तरी आपण अन्य भाषेत प्रार्थना करू and शकतो. God will understand you. आमेन. आणि देव तुम्हाला समजून घेईल. That's what Romans 8:26 and 27 says. असं रोमकरास 8वा अध्याय 26 आणि 27 मध्ये लिहिलेलं आहे बघा. We don't know how to pray. आपल्याला ठाऊक नाही कधी कधी आपण प्रार्थना काय करायची, We know what to pray. कशी करायची प्रार्थना आपल्याला माहित आहे, पण कधी कधी काय प्रार्थना करायची कळत नाही. And the Holy Spirit helps us आणि पवित्र आत्मा त्या वेळेला आपल्याला सहाय्य करतो, in our weaknesses. आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला मदत करतो. That means depression always brings weakness in us. त्याचा अर्थ नैराश्य नेहमी आपल्यामध्ये अशक्तपणा आणतं. But पण prayer is a very powerful tool to get to God. प्रार्थना एक अतिशय सामर्थ्यवान हत्यार आहे देवापर्यंत पोहोचायला. Many people will not understand when one goes through depression. आणि अनेक लोकांना कळणार नाही. एखादा माणूस जेव्हा नैराश्यातनं जात असतो तेव्हा अर्थातच अनेक लोकांना कळणार पण नाही की हा मनुष्य डिप्रेशन मध्ये गेलाय. Only those who have gone through depression, फक्त जी माणसं नैराश्यातनं डिप्रेशन मधनं गेलेली आहेत they can comprehend the experience, the terrible experience they have gone through or have. त्यांना कळू शकतं की किती महाभयानक अनुभवातनं मी सुद्धा गेलेली आहे, तर मला कळतंय की ह्याच्या हृदयात काय कालवा कालव चाललेली आहे. So one depressed person can understand the other depressed person. म्हणजे काय की एखादा नैराश्यातनं गेलेला मनुष्य दुसऱ्या माणसाच्या हृदयातलं नैराश्य समजू शकतो. And so finding healing is possible. तर आरोग्य त्यामध्ये शोधून घेणं शक्य आहे. Sometimes it may not be very quick healing. आणि कधी कधी पटकन आरोग्य मिळणार नाही, Sometimes it may take time. कधी कधी आरोग्य मिळायला वेळ लागेल, But you need to patiently wait upon God. पण धीराने तुम्ही देवाचरणी वाट पाहायला And पाहिजे. He will remove you from that आणि depression. देव त्या नैराश्यातनं तुम्हाला बाहेर काढेल हे 100% नक्की आहे. Now some people will give you the wrong advice काही लोक त्या नैराश्याच्या अवस्थेत तुम्हाला चुकीचा सल्ला देतील, because they have not gone through depression. कारण ती माणसं कधी नैराश्यातनं गेलेली नाहीये. They do not understand depression. त्यांना काही समजत नाही नैराश्य म्हणजे काय, कारण त्यांना ते अनुभवायला मिळालेलं नाहीये. Therefore it is very important आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे what depression is की नैराश्य काय आहे that you ought to know, तुम्हाला कळायला पाहिजे, समजायला पाहिजे की नैराश्य म्हणजे काय आहे and what is not true depression. आणि खरं नैराश्य काय नाही आहे. Because sometimes you can be moody कारण कधी कधी आपले मूड बदलू शकतात and that mood will stay for some time आणि तो मूड बदललेला थोडा वेळ राहतो and then suddenly you will change. आणि मग अचानक तुम्ही बदलता. And that is not depression. त्याला नैराश्य म्हणत नाही की 2 मिनिटं माझा मूड असा होता आणि 2 मिनिटांनंतर आता माझा मूड बदललाय, त्याला नैराश्य म्हणत नाही. Amen. आमेन. And so we are going to see some tips how people can come out of तर it. काही टिप्स आपण बघणार आहोत की माणसांना समजा नैराश्य आलं तर त्यातनं त्यांनी बाहेर कसं पडायचं We will discover even the reality of depression. आणि नैराश्याची वास्तविकता किंवा सत्यता सुद्धा आपण त्यातनं शोधून काढू. Because we also have to see some of the misconceptions of depression. कारण also. नैराश्याविषयीच्या काही चुकीच्या संकल्पना सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत. And then finally we'll discover some helpful tips for the depressed. आणि सरते शेवटी मग नैराश्यात गेलेल्यांसाठी काही मदत करतील अशा टिप्स आपल्याला त्यातून वेचता येतील. Many pastors, अनेक पास्टर्स especially in Africa and Nigeria, खास करून आफ्रिकेत, नायजेरियामध्ये they have committed suicide अनेक पास्टरांनी आफ्रिकेत, नायजेरियामध्ये आत्महत्या केलेली आहे. because कारण of depression. त्यांना नैराश्य आलं. अनेक पास्टर्स Pressure of ministry, मिनिस्ट्री आणि सेवेचा दबाव, pressures in the family life पारिवारिक जीवनातील दबाव has prompted them to take this extreme step. त्यांना हे अतिशयोक्तीला गेलेलं पाऊल उचलायला लावतं. Even in the US, आणि अगदी अमेरिकेत सुद्धा some of the pastors have committed suicide because of the pressures of the काही पास्टरांनी आत्महत्या केलेली आहे कारण की त्यांच्यावर जो दबाव आलाय. Like one pastor, जसं एक पास्टर his name was Montgomery.
मॉन्टोगेमरी त्यांचं नाव. He is of the Full Gospel Christian Assemblies International Church. हे जे चर्चचं नाव पास्टरांनी घेतलं त्या चर्चचे ते पास्टर आहेत. And he committed suicide in the presence of his mother and his son. त्यांनी स्वतःची आई आणि स्वतःचा मुलगा यांच्या उपस्थितीमध्ये आत्महत्या केली. Because the pastor had lost his wife, कारण पास्टरांची बायको म्हणजे पत्नी वारलेली होती. and so he could not bear it. तर त्यांना ते सहन नाही झालं. And then he had to come and preach to the congregation. आणि मग येऊन त्यांना लोकसमुदायाला मेंबर लोकांना उपदेश तर करायचाच आहे, ते ठरलेलंच असतं. And people's expectation is that the pastor may really help us out. आणि लोकांच्या आशा अपेक्षा अशा असतात ना, आलेल्या लोकांच्या आशा अपेक्षा अशाच असतात की आता पास्टरांनी आम्हाला मदत करावी, पास्टरांद्वारे प्रभू बोलावा. And so he went into severe depression. तर ते तर प्रचंड नैराश्यामध्ये गेले पास्टर. And he decided to take his own life in the presence of his mother and child. आणि त्यांनी ठरवलं की माझ्या आईसमोर आणि माझ्या मुलासमोर मी आत्महत्या करणार आहे. They pleaded after him, but he did not listen. अर्थातच आईनं मुलानं काकुलतेची विनंती त्यांना केली की असं तुम्ही करू नका, तरी yet- त्यांनी आत्महत्या केलीच. This is just one instance I'm giving. आणि अनेक उदाहरणांमधलं हे एक उदाहरण मी तुम्हाला देतोय की आफ्रिकेत, नायजेरियात पास्टर लोकांचं काय चाललंय. Even in Georgia, US, जॉर्जिया, अमेरिका, तिथे सुद्धा there is this pastor, Teddy Parker, एक पास्टर आहे टेडी पार्कर नावाचे, of Mount Zion Baptist Church. माउंट झायन बॅप्टिस्ट चर्चचे पास्टर. He decided to take away his life पास्टर टेडींनी पण असं ठरवलं की मी माझा जीव देणार, मी आत्महत्या करणार. while the church was waiting for him to come and minister. आणि चर्च गोळा झालं. चर्च वाट बघत होतं की आता आमचे पास्टर येतील आणि आमच्याशी बोलतील, आता सभा सुरू होईल. He shot himself in the driveway. पण त्यांनी काय केलं, ड्राईव्हवे मध्ये म्हणजे गाडी जिथून चालवत ते येत होते तिथेच त्यांनी स्वतःला गोळी मारली. There was another pastor. अजून एक पास्टर होते. He was accused of certain things काही गोष्टींविषयी त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला and he was going to face life imprisonment. आणि मग त्यापायी त्यांना आयुष्यभराची शिक्षा सुनावण्यात आली तुरुंगात. So he decided to take away his own life. मग त्यांनी ठरवलं की मला आता जगायचंच नाही, मी आत्महत्या करणार आहे. Though he said he was not wrong, he was accused wrongly. आणि जरी ते म्हणवते की माझा याच्यामध्ये काही दोष नाहीये, माझ्यावरती चुकीचा दोषारोप ठेवलेला आहे, But पण to avoid disgrace and shame, he shot himself. आता लोकांसमोर लज्जा होणार, अपमान होणार, मग त्यापायी त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि आत्महत्या See, केली. these things will happen. बघा, Tribulation will come. माझं म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, आपल्यावरती संकट येणार आहेत, Trials will come. आपण कसोटीतनं जाणार आहोत. Disappointments will come. कधी ना कधी आयुष्यात आपण नाराज होणार आहे, नेहमी आपली मनमर्जी होणार नाही. We are not living in paradise. आपण काय सुखलोकात नंदनवनात जगत नाहीये, है ना? But we should not give up. पण हार नाही मानायची. No matter what happens, काही जरी आयुष्यात झालं ना बेटा, हार नका मानू. God is with you. देव आहे ना तुझ्या Don't सोबत. be overly emotional. आणि जास्तीचा भावुक बनू नका. Always take control of your emotions नेहमी आपल्या भावनांचा ताबा घ्या, भावना मोकाट सोडू नका. and always keep hope in the priority. आणि नेहमी प्राधान्यावर आशा ठेवा. Always know नेहमी जाणा that there is hope for me in God. माझ्यासाठी देवात आशा आहे. There is hope for me in God. माझ्यासाठी देवात आशा आहे. Even as pastors, आणि पास्टर या नात्याने सुद्धा there will be plenty of pressures, अनेक दबाव असतात पास्टरांच्या जीवनात, सेवेत. but never take that extreme step. पण तरीही पराकाष्ठेला गेलेलं पाऊल कधी आत्महत्या करायचं, उचलायचं नाही. Even Apostle Paul, प्रेषित पॉल सुद्धा he was also stressed out because of the pressures of the church. किती दडपण आलं ना प्रेषित पॉलवर, कारण चर्चचा दबावच त्याच्यावर एवढा यायला लागला. People were against him. लोक त्याच्या विरुद्ध जायला लागले He was beaten. आणि त्याला मार He बसला, was insulted. त्याचा अपमान झाला. I mean, what not he faced in his life. आणि काय काय गोष्टींना प्रेषित पॉलला तोंड द्यावं लागलं. बेटा, मिनिस्ट्री सोपी नसते. His own church that he established went against him. त्याचं स्वतःचं चर्च जे त्याने स्वतः स्थिर स्थावर केलं होतं तेच त्याच्या विरुद्ध गेलं. But he never got into the state of depression. पण कधी पॉल नैराश्यात गेला नाही He never ended his life. आणि कधी पॉलने आत्महत्या, जीव देणं वगैरे केलं नाही. He said, we faced pressures in life. We were almost ready to die, but God saved us. पॉल म्हणाला ना की एवढी सारी दडपण आणि दबाव आला होता, असं वाटत होतं की आता काय आपलं खरं नाही, आपण मरणार आहोत, पण तरी सुद्धा देवाने त्यातूनही आम्हाला सोडवलं. See? So there are some pastors, I don't want to mention them तर काही पास्टर्स आहेत, मला त्यांची नावं वगैरे घ्यायची नाहीत, because we don't want to bring down anybody's name. का आपल्याला कुणाचं नाव असं घेऊन खाली पाडायचं नाही. So with all due respect to all of them, तर सगळ्या पास्टरांना अगदी मनापासून सगळा आदर देऊन मी हे सांगत आहे, because कारण we respect them.
आपण पास्टर वर्गांचा किंवा पाळकांचा आदर करतोच, ते देवाचे सेवक आहेत. We need to be strong in all fronts. आपण सगळ्या बाजूने नेहमी बलवान राहिलं पाहिजे, ढेपळायचं नाही. Today we may be good. आज आपण चांगले असू, Tomorrow anything may come up. आज आपली अवस्था चांगली असेल, उद्या उठून काय होणार आहे कोणाला माहिती आहे. Always live by the grace of God. नेहमी देवाच्या कृपेवर जगायचं, की तू तार नाही तर मार, तुझ्या कृपेवर मी जगणार. Always depend on God. नेहमी देवावरती अवलंबून राहा. And God wants to save us. आणि देवाला तर आपल्याला वाचवायचंच आहे खरं म्हटलं तर. God wants to strengthen us. देवाला तर आपल्याला शक्ती द्यायचीच आहे, यामध्ये वादच नाहीये. God wants to remove us out of depression. आणि देवाला आपल्याला नैराश्यातनं काढायचं आहे. Amen. Amen. And so you can anytime go to God. तर तुम्ही कधी देवाकडे जाऊ शकता And He will strengthen you. आणि देव तुम्हाला ताकद देईन. May I ask these people to please sit down if you've come for the meeting. Thank you. Some think काहींना असं वाटतं that once you are a Christian, एकदा तुम्ही ख्रिश्चन आहात you are immune to depression. तर मग तुम्हाला नैराश्य येणारच आहे कधी ना कधी. You are immune. You will never have depression. नैराश्य तुम्हाला येणार नाहीये कधीच. म्हणजे ती प्रतिकारक शक्ती तुमच्यात येणार की तुम्हाला नैराश्य येणार नाही ख्रिश्चन झाल्यावर. But that is not true. पण हेही खरं नाहीये की ख्रिश्चन झाल्यानंतर ती प्रतिकारक शक्ती आमच्यात येणार आणि आम्हाला कधीच नैराश्य येणार नाही, हेही खरं नाही. That is not altogether true. ते सर्वे खरं नाही. Even after you come to the Lord, तुम्ही जरी प्रभूकडे आलात, you have to depend on God. प्रभूकडे आल्यानंतर बेटा पुढची पायरी अशी असते की प्रभूवर अवलंबून राहायला You have पाहिजे to seek His face. आणि देवाला प्रार्थना करायला पाहिजे, देवाचा चेहरा शोधला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. You have to trust on Him. आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे, नाही तर नुसतं आपलं मी प्रभूत आलो आलो करून पण काही फायदा नाही. And so if you want to be delivered from depression, तर तुम्हाला जर नैराश्यातनं खरोखर सुटका हवी असेल we need to grow strong in faith. तर आपल्याला विश्वासामध्ये खंबीर व्हावंच लागेल. The more stronger you are in faith, आणि जेवढं जास्त तुम्ही विश्वासात खंबीर व्हाल the lesser you will have depression in your तेवढं life. तुम्हाला कमी नैराश्य येईल जीवनामध्ये. Amen. आमेन. Because in the world, कारण जगात depression is hard to go. नैराश्य जाणं अवघड आहे बेटा. नैराश्य एखाद्याला आलं तर जगामध्ये ते अवघड आहे जाणं. It's one thing to have a problem समस्या असणं, प्रॉब्लेम असणं वेगळी बाब आहे, with no answer. ज्याला उत्तर नाही. But then पण you have to be ready to face anything in तुम्ही life. ना आयुष्यामध्ये खरं म्हटलं तर कुठल्याही गोष्टीला तोंड द्यायला तयार राहा. See, the world behaves in a very different way. बघा जग फार वेगळ्या रीतीनं वागतं. When they are depressed, जेव्हा जगातले लोक नैराश्यात जातात ना, they try many things. ते अनेक गोष्टींचा प्रयत्न करतात, हे करून बघू ते करून बघू, And sometimes they live with that depression all their life. आणि कधी कधी नैराश्यात आयुष्यभर जगतात जगातली माणसं. Some people are living in depression for 20 years, 30 years, 40 काही लोक years. माहितीये नैराश्यामध्ये 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष राहतात. I know of one case that person was living in depression for 50 years. मला तर एक केस अशी माहितीये की 50 वर्ष तो माणूस नैराश्यात जगत होता. 50 वर्ष. But are you not glad that in God's economy, depression can leave you? पण तुम्हाला आनंद नाहीये का की देवाच्या स्तरामध्ये ते नैराश्य तुम्हाला सोडून जाऊ शकतं, म्हणजे आपलं भाग्य आहे ना. There is an answer for depression in Jesus म्हणजे Christ. येशू ख्रिस्तामध्ये नैराश्याला उत्तर आहे हे जाणून तुम्हा लोकांना आनंद होत आहे की नाही. Amen. आमेन. Sometimes, कधी कधी after we become believers, आपण बिलीवर झाल्यावर some of us आपल्यातले काही जण, have felt depression to a measure. आपल्यातल्या काही लोकांना बिलीवर झाल्यानंतर काही प्रमाणात नैराश्य येतं. आय नो इट. Sometimes they come out of it. आणि कधी कधी मग त्यातनं ते बाहेरही पडतात. Some don't. काही नाही बाहेर पडत. And then you reach to a clinical depression state. आणि मग तुम्ही क्लिनिकल डिप्रेशन मध्ये नैराश्यामध्ये जाता. क्लिनिकल की जिथे उपचार घ्यावे लागतात. And the symptoms of depression is sadness. आणि नैराश्याची लक्षणं म्हणजे One of the major symptoms of depression is sadness. नैराश्याचं एक अतिशय महत्वाचं लक्षण तुम्हा लोकांना सांगतो. एखादा माणूस नेहमी दुःखी, उदास असा असेल तर समजायचं ह्याला नैराश्य आलंय. Yes. If you find yourself always sad, तुम्हाला जर असं sorrowful, आढळलं की मी सारखी दुःखी आणि नाराजच आहे, depression is seeping in. तर नैराश्य तुझ्या आतमध्ये घुसायला लागलंय हे समज. Don't allow it. आणि त्याला परवानगी देऊ नको. तिथल्या तिथे बंद. Check up, when did you have the last laugh? आणि तपास की मी कधी शेवटचं हसले होते. Yes.
तपासा If you continue with sadness, आणि तुम्ही जसे दुःखी दुःखी दुःखीच राहिला a gloom of depression is shadowing your life. तर नैराश्याची उदासीनता तुमच्या आयुष्यावर सावली करत आहे. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणालाय rejoice in the Lord always. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. Again I say unto you, rejoice. परत मी तुम्हाला म्हणतो प्रभूत आनंद करा. Never allow the joy of the Lord to ever miss your life. आणि कधीही देवाच्या आनंदाला तुमच्या जीवनातनं जाऊ देऊ नका. Laughter should be a portion of your daily life. हसलं तर पाहिजे बेटा. हास्य तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसातला एक भाग पाहिजे. रोज हसायला तर पाहिजे. Don't be so serious आणि एवढे गंभीर राहू नका as though your God is dead and you just attended his funeral. की जसं तुझा देवच मेलाय आणि आता देवाची मयत लावून तू आलाय. एवढं गंभीर राहायची गरज नाहीये. There's nothing to be so serious about. एवढं काय गंभीर राहायची गरज आहे? असं ते काय झालंय? Some people think if I look serious, that means I'm mature. काही लोकांना वाटतं नाही गंभीर दिसलं ना की मग लोक समजतात की आपण प्रौढ माणसं, डोंबल्याची प्रौढ माणसं. Only children they laugh म्हणे फक्त लहान मुलं हसतात, because they मोठ्यांनी are immature. कारण लहान मुलं नासमंजस असतात, त्यांनी हसायचं, मोठ्यांनी नाही. मग मोठ्यांनी काय That's करायचं? wrong. हे चुकीचं आहे. Bring the joy of the Lord. नाही 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 देवाचा आनंद परत आणा. माझ्या सारखीला तर होतच नाही हो. Praise God. मला नाही समज. मी दिवसात खिदळायला तर पाहिजे 4-5 वेळा. If you see your spouse not smiling, हो ना, तुम्हाला- inquire what is wrong. तुम्हाला जर तुमचा नवरा किंवा बायको दिवसात एखाद 2 वेळेला हसलेले नाहीये तसं दिसलं तर मुद्दामून जायचं आणि विचारायचं आज काय झालंय स्वारीला? We are going to heaven. आपण स्वर्गात चाललोय. काय झालं? You have got eternal life. आपल्याला मुक्ती मिळालीये. झालंय काय? Joy of the Lord is your strength. देवाचा आनंद आपली ताकद आहे. अहो काय झालं असं विचारायचं. Everyone has maybe gone through little sadness, little sorrow, little hurt, little pain. बघा प्रत्येकाच्या आयुष्याला हे तर बांधलेलंच आहे. कधी ना कधी प्रत्येक माणसाला थोडा त्रास, थोडं दुःख, थोडं रडणं, थोडे चिमटे तर बसतातच. These can be called a milder signs of depression. आणि याला आपण नैराश्याची अशी हलकी हलकी लक्षणं मानू शकतो. Amen. आमेन. The reason is in this world त्याच्याचं कारण असं आहे की या जगात we feel so hopeless. आपल्याला एवढं निराश वाटतं ना. जगात आशाच नाहीये. Everywhere you see around you, it's hopeless thing. बघा ना जगात अवतीभवती बघा असं बघून वाटेल की बाप रे काहीतरी आता सगळं बुडणारच आहे हे जग. असं निराश वाटतं. Things are always very hard. आणि गोष्टी अशा अवघड असतात सारख्या. I mean, nothing goes smooth. काही असं सुरळीत नाहीच आहे. सगळं अवघड 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 अवघड. इकडे गेलो तर मोठी रांग, तिकडे गेलं तर भलतच काहीतरी असं. You go walking nicely, suddenly you fall in the pothole. बऱ्यापैकी चालत होतो अचानक खड्डा आला पडलो. I mean, everywhere around you it is hopeless. म्हणजे आपल्या अवतीभवती सगळीकडे निराशा आहे. खास करून आपल्याकडे तर जरा वाढत्याच प्रमाणात आहे. When things don't work for us, गोष्टी जेव्हा आपल्यासाठी होत नाहीत, when things are hard for us, गोष्टी अवघड होतात, घरात त्रास, बाहेर त्रास, जिथं जाऊ तिथे त्रास. and sometimes we feel like giving up. आणि मग कधी कधी असं वाटतं की कंटाळा आला मला आता हार मानायची. You don't feel like doing anything. आणि काही करायची इच्छा होत नाही. असं वाटतं ढम्यासारखं बसून राहावं एका जागी. You feel you have no interest in anything. असं वाटतं की आता मला जगायचा काही इंटरेस्टच राहिला नाही. It's just like a big black hole, बस एक मोठा काळा असा काहीतरी होल आहे, भोग and that पडलाय. you don't know how to come out of it. मोठं खिंडार पडलंय काळ. त्यातनं कसं बाहेर पडायचं माहितीच नाही असं वाटायला लागतं. Amen. Amen. But in the midst of that hopeless situation, hold on to the hope of glory असं which नाही. is in Jesus हो ना, Christ. असं नाही करायचं राजा. अगदी त्या निराशमय अवस्थेमध्ये सुद्धा आशेचा किरण, गौरवाची आशा येशू ख्रिस्त यांना धरून राहा. Amen. आमेन. There are so many things I could have been very depressed about. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टींविषयी नैराश्यात जाऊ शकलो असतो डोक्याला हात मारून की हे काय आणि हे काय. But I was never depressed. पण नाही, मी कधी नैराश्यात गेलो नाही. With all humility I say. सगळ्या नम्रतेने सांगतो मी नाही कधी गेलो In नैराश्यात. all these 35 years I was never depressed गेल्या in my 35 life. वर्षात मला कधी नैराश्य आलेलं नाहीये. I've heard of some great men of God saying we were depressed sometime, but I was not. काही देवाच्या महान सेवकांना मी असं म्हणताना ऐकलंय सुद्धा की आम्ही म्हणे थोड्या वेळ नैराश्यात गेलो होतो. पण मी नाही देवाच्या कृपेनं I कधी and my नैराश्यात wife, गेलो. we never went into depression. आम्ही असे कधी दोघं जण नवरा बायको नैराश्यात गेलेलो नाहीये. You need to have faith in God. त्यासाठी देवाचा विश्वास पाहिजे. Some of the things will happen, some of the things will not happen. आणि सगळं हिशोबात घेऊन चालायचं. काही गोष्टी घडणार आहेत, काही गोष्टी घडणार नाहीयेत, काही लोक असणार आहेत, काही लोक असणार नाहीयेत. Some things you will get, some things you will never get. For काही गोष्टी मिळणार eternity. आहेत, काही गोष्टी डोकं फोडून पण मिळणार नाहीयेत.
सगळं Till आयुष्यभर. the end of your life, you will not get. आयुष्याच्या अखेरीपर्यंत काही गोष्टी मिळणार नाही So will you be crying till the end of your life? मग काय ठरवलंय? मरेपर्यंत रडायचं ठरवलंय का? Be happy. नाही, मरेपर्यंत हसायचं ठरवा. Be happy. मरेपर्यंत आनंद करायचा ठरवा. Because it's going to affect your health. नाही तर तब्येतीवर परिणाम होईल त्याचा गैर. A few points I'll give you. काही मुद्दे देतो मी What तुम्हाला. are the reasons for depression? नैराश्याची काय कारण आहेत? There are lots of reasons for depression. तशी तर नैराश्य येण्यामागे बरीच कारण आहेत Every depression case is different. आणि प्रत्येक नैराश्याची केस वेगळी असते माणसांमध्ये. Every person is different. Every situation is different. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कारण वेगळी असतात. The bearing capacity also is different. प्रत्येकाची सहनशीलता पण वेगळी असते. काहींना बरंच काही सहन होतं, काहींना काहीच सहन होत नाही. It depends म्हणजे अवलंबून आहे how much it has struck that person. किती त्या माणसावरती त्या गोष्टींचा मारा झाला, या गोष्टीवर सगळं अवलंबून It असतं. also depends on the frame of mind that person is living in. आणि तो मनुष्य कुठल्या मनस्थितीमध्ये जगत आहे त्याच्यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असतं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, depression attacks your mind. नैराश्याचा हल्ला मनावर होतो पहिला. This mind has to be taken care of. हे जे मन आहे ना, त्याला पहिलं सांभाळा. When you take care of the mind, मनाला जेव्हा तुम्ही सांभाळाल ना, you will never allow depression to stay in मग you. तुम्ही नैराश्याला स्वतःमध्ये राहायची परवानगी देणारच नाही. Even the surroundings are important. आणि आजूबाजूचा परिसर, वातावरण तेही महत्वाचं असतं. Sometimes you go to some place, you feel very depressed. कधी कधी कुठल्या जागी गेलो ना, आपण एखाद्या जागी गेलो की आपल्याला एकदम उदास वाटतं. Some of the people's homes you go, you become very depressed. काही लोकांच्या घरी गेल्यावर आपल्याला एकदम नैराश्य येतं की नाही भाई, इधर बहुत ही नेगेटिव्ह वाइब्स आ रही. You don't feel happy. You feel as though the happiness is lost. आनंदच वाटत नाही, असं वाटतं की आनंद गायब आहे. Why? का? Because those people are living in the atmosphere of depression. कारण ती माणसं तिथली नैराश्याच्या वातावरणातच जगतायत, म्हणून ते घरात तसं झालंय. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Sometimes कधी कधी even locations and places can make you depressed. परिसर, जागा सुद्धा तुम्हाला नैराश्यात नेऊ शकते. Like, when we fly to US, जसं जेव्हा केव्हा आम्ही अमेरिकेला जातो ना, when I go to Detroit, आणि डिट्रॉइटला गेलो, it's all very snowy always. तर मिशिगन मध्ये डिट्रॉइटला नेहमी बर्फ पडतो. You feel very depressed. आणि मग बर्फ पडला की सगळीकडे असा अंधार अंधार आणि एकदम नैराश्य वाटतं. Many people live in depression there. आणि अनेक लोक मिशिगन मध्ये नैराश्यात राहतात कारण तिथे ऊनच नाही पडत फारसं. So sometimes it affects your body मग कधी कधी शरीरावरती सुद्धा त्याचा गैरपरिणाम होतो and it affects your mind. आणि मनावर पण होतो की सारखाच बर्फ. But पण still in that condition, त्याही अवस्थेत if you learn to sing, if you learn to praise God, if you learn to rejoice, that depression will flee. तुम्ही जर देवाचे आभार मानायला शिकला, देवाची स्तुती गायला शिकला, तर ते नैराश्य त्याही अवस्थेत तुम्हाला सोडून जाऊ शकतं, मिशिगन मधल्या त्या बर्फाळ अशा वातावरणात सुद्धा. Like many unsolvable situations can make a person depressed. जसं अनेक परिस्थिती माणसाच्या जीवनात अशा असतील की ज्याला काही उत्तरच सापडत नाहीये, तर त्यातनं सुद्धा माणसाला नैराश्य येऊ शकतं. And when you are not surrounded with right people, आणि अवतीभोवती जर बरोबर माणसं नसली ना, that depression lingers. तर नैराश्य तिथे असं लटकतच असतं. Sometimes when you have to observe, कधी कधी तुम्ही लोकांनी ना जरा असं न्याहाळून बघायला शिका. like what triggered this sadness and this anger and this fight at home? की माझ्या घरामध्ये हे दुःख, ही भांडणं, हे सगळं कशामुळे आलं? What triggered this gloominess in my house? कशामुळे ही ठिणगी पडली माझ्या घरात की एवढं सगळं उदासीनता, दुःख आलेलं आहे? Maybe you entered somebody's house which was full of depressed कदाचित people. त्याच्या अगोदर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलेले असाल की ज्या घरात सगळे नैराश्यातले माणसं होती. That's why when you come home म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःच्या घरी येता, from such people's homes, अशा लोकांच्या घरातून जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरी येता, pray प्रार्थना and करा bind the strong man in the name of आणि त्या Jesus. बलवान माणसाला येशूंच्या नावात बांधा Say, I leave all the depressed spirits outside my house in the name of आणि Jesus. म्हणा, मी सगळ्या नैराश्याच्या आत्म्याला माझ्या घराबाहेर ठेवत आहे येशूंच्या नावात, माझ्या घरात यायचं नाही. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Sometimes कधी कधी when you are talking with your friends जेव्हा केव्हा आपण आपल्या मित्रमंडळीशी बोलतो and they are all talking depressive talks, आणि समजा सगळेच मित्र एकदम नैराश्यातलं आणि उदासीन काहीतरी बोलतायत, you feel very depressed. आपल्याला आपोआप असं नैराश्य वाटतं. Don't sit among such people. अशा लोकांमध्ये बसायचं नाही. कशाला बसायचं? Sit among encouraging people. प्रोत्साहन देणाऱ्या लोकांमध्ये बसा की ब्रदर होईल, करा तुम्ही, काय नाही होत, प्रभू आहे ना. Like Job,
जसं योब, He had a miserable fall in his life. त्याच्या जीवनामध्ये मोठं पतन आलं, He lost his business. व्यवसाय गेला, His 10 children died before 10 him. मुलं एका दिवसात नजरेसमोर मेली. He himself was inflicted with an incurable disease. स्वतःला न बरा होणारा आजार झाला. And that caused depression in Job. त्यातनं आलं ना नैराश्य योबाला, ते एवढं सगळं त्याच्या नजरेसमोर झालेलं. And he called his friends, आणि मग त्याने त्याच्या मित्रांना बोलवलं, or maybe they came to meet him. किंवा मित्रच आले असतील त्याला भेटायला. But instead of becoming good comforter, पण ते मित्र चांगला सांत्वनहार बनायच्या ऐवजी Job said, you are all poor comforters to me. योब म्हणाला, काय रे, तुम्हा लोकांना माझं सांत्वन नाही करता येते, तुम्हाला कळत नाही सांत्वन कसं करायचं, काय बोलताय? And that's why म्हणून you need to have right comforters around you when you are depressed. जेव्हा आपण नैराश्यात जातो ना, तेव्हा सांत्वनहार सुद्धा अवतीभोवती जरा बरोबर पाहिजेत, Are you getting जे me? बरोबर दिलासा आणि सांत्वन देतील. Next point. पुढचा मुद्दा, Misconception about depression. नैराश्याविषयीच्या चुकीच्या संकल्पना. Misconception about depression. चुकीच्या संकल्पना काही असतात नैराश्याविषयीच्या. What is the misconception? काय असतात चुकीच्या संकल्पना नैराश्याच्या? Some people say काही लोक म्हणतात depression is not real. नैराश्य खरं नाहीच आहे, It's just a play in your mind. नैराश्य म्हणजे फक्त मनातला एक खेळ आहे. The reality is पण वास्तविकता ही आहे that depression is real illness की नैराश्य एक खरा आजार आहे बरं का. and it impacts the brain's ability to function as it should function. नैराश्य एक खरा आजार आहे आणि त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदू पाहिजे तसा काम करत नाही त्या माणसाचा. Are you getting me, people? कळतंय ना मी काय It is म्हणतोय? real. नैराश्य एक खरा आजार आहे. Sometimes you hear people telling, कधी कधी तुम्ही लोकांना असं बोलताना ऐकत असाल this depression is not real. की हे नैराश्य खरं नाही, Don't take it as real. याला खरं मानू नको. Depression is real. नाही, पण नैराश्य खरं असतं बेटा. When it works in your mind, आणि ते नैराश्याचं मनात काम करायला लागलं that person will start doing weird things. तर तो मनुष्य विचित्र गोष्टी करायला लागतो. He may Normal not go आहे. to work, तो कामाला जाणार नाही, or he may be sleeping all the day, नाही तर पूर्ण दिवस 24 तास झोपेल, or he will replace it with eating more, नाही तर जास्त खात राहील, or he will not eat at all. नाही तर खाणारच नाही. एक्स्ट्रीम सगळं असं. He will lose interest in life. आयुष्यातला त्याचा इंटरेस्ट जाईल, He will not take bath. आंघोळच करणार नाही, He will not dress up properly, व्यवस्थित कपडे घालणार नाही, not groom himself, स्वतःला नीट नेटकं ठेवणार नाही, not sit with the people. लोकांसोबत बसणार नाही, असं कुठेतरी कोपऱ्यात वगैरे. And then we say, मग आपण म्हणतो, what's wrong with you? ह्यांना काय झालंय, Why do you behave like this? का असा वागतोय? You need to understand. अरे तुम्ही समजून Something घ्या, has affected that person's mind. त्याच्या मनावर काहीतरी परिणाम झालाय म्हणून तो असं करतोय. The second misconception is तर दुसरी चुकीची संकल्पना नैराश्याची अशी आहे depression is a sin. की नैराश्य म्हणे पाप आहे. Depression is not sin. नैराश्य पाप नाहीये बेटा. Being depressed means you are failing to trust in God. नैराश्यात जाणं म्हणजे देवावर विश्वास ठेवायला तू कमी पडतोय, तुझा विश्वास कमी पडतोय. Depression is not sin. नैराश्य पाप नाहीये. Amen. Or sometimes people say, किंवा कधी कधी लोक म्हणतात, you need to trust God more. अरे तू देवावर जास्त विश्वास ठेव. Yes, I know. ठीक आहे, मलाही माहित आहे That person has to trust in की God. त्या माणसाने देवावर विश्वास ठेवायलाच पाहिजे, But he needs comfort. पण त्याला सांत्वनाची गरज आहे. Depression is a mental illness. It is not sin. नैराश्य लिहून ठेवा, नैराश्य मानसिक आजार आहे, नैराश्य पाप नाहीये. Third misconception, तिसरी चुकीची संकल्पना नैराश्याची, the depression will go away if you pray hard enough. तुम्ही जर भरपूर प्रार्थना केली तर नैराश्य जाईल. Sometimes it will कधी-कधी. take some time to go away. कधी कधी ते नैराश्य जायला वेळ लागतो, Amen. कधी कधी वेळ लागतो, पण जाईल जरूर. But it will take some time. Sometimes a miracle can happen. You will be delivered instantaneously. कधी कधी चमत्कार होईल आणि ताबडतोब नैराश्य जाईल, असंही होऊ शकतं. Sometimes Christians say you don't need to go for treatment. कधी कधी ख्रिश्चन लोक म्हणतात की नाही, याची काही आपण ट्रीटमेंट वगैरे घ्यायची गरज नाही. People want to take treatment, let them take. ज्या लोकांना असं काही क्लिनिकल नैराश्य आलंय आणि जाऊन डॉक्टरांची मदत मेडिकली घ्यायची आहे, तर ते जाऊन ते उपचार, ती ट्रीटमेंट घेऊ शकतात. Sick need the doctor. Jesus said. आजारांना डॉक्टर लागतो, आजारांना वैद्य लागतो. बायबलमध्ये येशू बोललेले आहेत, यावर प्रश्न काही नाहीयेत. Sometimes, कधी कधी especially to the young girls, खास करून या तरुण all the मुली, ladies, तरुण मुली आणि बायका, when they have that bleeding session, the मासिक beginning पाळी, of it, तरुण मुली आणि बायका
मासिक पाळी जेव्हा त्यांना त्यांना येणार असते आणि त्याच्या अगोदरचे जे 2-3 दिवस असतात they are in a measure of depression. तेव्हा काही प्रमाणात त्या मुली नैराश्यात गेलेल्या असतात. See, and it is because of the bodily responses that they are getting. कारण शारीरिक प्रतिसाद असतो तो त्या बायकांच्या त्या मुलींच्या शरीरातला तो प्रतिसाद असतो की मासिक पाळी यायच्या 2-3 दिवस अगोदर त्या नैराश्यात गेल्यासारख्या वागतात And at such time they take medicines. आणि अशा वेळेला त्या औषधं खातात. So you cannot say don't take medicine. तर त्यावेळेला त्यांना औषधं खाऊ नको असं ओरडायची गरज नाही. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Because God gave doctors and mental health professionals. कारण की देवाने आपल्याला डॉक्टर दिलेले आहेत, मानसिक तज्ञ पण देवानेच दिलेले आहेत. And so if for such cases they take medicines, तर अशा केसमध्ये ते औषधं घेतात. so there is no harm. त्यात काही चुकीचं नाही, त्यात काही इजा पण नाही. Because it's a body condition. कारण ती शारीरिक अवस्था आहे. But when depression comes because of some hurts, पण कुठेतरी काहीतरी वाईट वाटलं आणि त्याच्यामुळे नैराश्य आलं. because sometimes when you go through a divorce, you are कारण कधी कधी depressed, असं होतं घटस्फोट वगैरे झाला तर त्यातनंही नैराश्य येतं. or a demise in your family, किंवा परिवारामध्ये कुणाचं निधन झालं तर त्यातही नैराश्य or येतं. you lose a job. किंवा नोकरी गेली तर नैराश्य येतं. Some people may lose 10 jobs, they will not be depressed. काही लोक असे असतात की 10 नोकऱ्या गेल्या तरी त्यांना कोडग्यासारखं नैराश्य वगैरे येत नाही. काही असे असतात They will go, कोडग्यासारखं वा. they will go through 10 divorces, but they will not आणि have काही depression. लोक असे असतात 10 घटस्फोट होतील तरी नैराश्य येत नाही. ऍक्च्युली यायला पाहिजे 10 घटस्फोट झाले. But see, some people are made like that. पण काही लोक असे बनलेले असतात ना, Because कारण they're not bothered of life. त्यांना काय आयुष्याची पडलेली नाही. आयुष्य म्हणजे खेळच आहे त्यांचा एक. Sometimes people think, how can I go to the doctor? कधी कधी लोकांना असं उगीच वाटतं नाही नाही डॉक्टर कडे कसं जायचं Because आपण बिलीवर आहे. depression is related to demons. कारण की नैराश्याचा संबंध भूतांशी आहे. आता हे आणि नवीन कुठून आलं? See, there are many stages you need to understand. Some cases there are demons involved. Some cases it's because your mind has been hurt because of something. अर्थातच वेगवेगळे टप्पे असतात त्याच्यामध्ये. काही ठिकाणी असंही असू शकतं की दुरात्मे त्रास देत आहेत आणि काही वेळेला असंही असू शकतं की काही लोकांच्या वागणुकीमुळे तुला हृदयाला जखम झाली, वाईट वाटलंय, तू रुसलाय, त्यातनं येऊ शकतं. Because there are many cases that I handle on Saturday when certain of these people they are depressed. कारण शनिवारी काही केसेस माझ्याकडे येतात ना, त्याच्यातली काही माणसं नैराश्यात गेलेली असतात And the demons have actually caused depression in आणि them. दुरात्म्यांनी त्यांना ते नैराश्य दिलेलं असतं. And so when I cast them out in the name of Jesus, their depression goes. तर येशूच्या नावात ते दुरात्मे त्यांच्यातनं मी हकलले की त्यांचं नैराश्य जातं. Like one lady said, first time today I'm smiling. तसं एक बहीण एकदा म्हणाली की आज मी पहिल्यांदा हसत आहे. I never smiled in my life. मी आयुष्यात कधी हसले नाही. See, the spirit of depression had held her. म्हणजे नैराश्याच्या आत्म्याने तिला बांधून ठेवलं होतं. So you need to know तर कळायला हवं आपल्याला which cases are cases where demons are involved in it. म्हणजे कुठली केस काय आहे ते आपल्याला आत्म्याच्या कुवतीनं समजायला पाहिजे की एखाद्याला आलेलं नैराश्य दुरात्म्यांपायी आलंय की त्यालाच काहीतरी कुठेतरी वाईट वाटलं होतं त्यातून आलंय. See, and there are other times इतर काही वेळेला because of some real bad troubles a person goes to depression. काही खूपच वाईट परिस्थितीतून माणसं जातात. Amen. असंही असतं काही Bible says in Proverbs 12:25, नीतिसूत्र 12:25 मध्ये बायबल म्हणतं anxiety in a person's heart weighs it down, but a good word cheers it up. नीतिसूत्र 12वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन सांगत आहे, मनुष्याच्या हृदयातली काळजी त्याला ओणवे करते, परंतु सुवचन त्याला आनंदित करते. Another version says like this, अजून एक भाषांतर असं म्हणतं, anxiety in a person's heart brings depression in him. मनुष्याच्या हृदयातली काळजी त्याला नैराश्य देते. That means म्हणजे anxiety can also cause depression. एखाद्या माणसाला काळजी आणि दडपण यायला लागलं तर त्यातून सुद्धा नैराश्य येतं. So don't be overly anxious about anything तर in your माझं life. म्हणणं तुम्हा लोकांना एकच आहे, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची जास्तीची चिंता आणि काळजी करायची नाही. थोडीफार काळजी झाली ठीक आहे, Concern is okay, थोडीफार काळजी परवा ठीक आहे, but anxiety is not. पण चिंता घेऊन डोक्याला हात मारून बसणं बरोबर नाही. Bible says, बायबल म्हणतं do not be anxious about anything. कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. लिहिलंय ना, Anything. कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत व्हायचं नाही. But in everything by prayer and supplication तर प्रत्येक गोष्टी प्रार्थना विनंती करून
with thanksgiving. आभार प्रदर्शनासह Let your request be made known unto God. आपली जी काही मागणी विनंती आहे ती देवाला सांगा. And the peace of God. मग देवाची जी शांती आहे, The answer for anxiety is peace. आता चिंतेचं उत्तर आहे शांती. The peace of God will guard your heart and your mind through Christ. देवाची शांती ख्रिस्त येशू तुझ्या हृदयाचं आणि मनाचं रक्षण करेल. Here it says, इथे लिहिलंय, anxiety in a person's heart brings depression, एखाद्या माणसाच्या हृदयातली काळजी त्याला नैराश्य आणते. but पण a good word will cheer him up. सुवचन म्हणजे चांगला शब्द जर एखादा बोलला तर त्याला आनंद Amen. मिळू शकतो. The more the person starts hearing the word of God, आणि जेवढं जास्त एखादा माणूस देवाचा शब्द देवाचं वचन ऐकत राहील, it will give him hope. त्यातून त्याला आशा It मिळेल, will give him confidence. त्यातून त्याला विश्वास मिळेल. His mind has to be renewed now. त्याचं मन नवीन व्हायला पाहिजे And ना. he should rejoice. आणि त्याने आनंद केला पाहिजे. This word is for you. हा शब्द तुझ्यासाठी आहे आज. And so you should take this word. हा शब्द तुम्ही आज घ्या, It should cheer you up. त्यातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. If the word does not cheer you up, anxiety stays. देवाच्या शब्दातनं तुम्हाला आनंद, आवेश, प्रोत्साहन मिळालं नाही तर ती चिंता तशीच राहणार आहे. Are you getting me? कळताय का मी काय म्हणतोय? If the word of God does not cheer you, depression stays. देवाच्या शब्दाने जर तुम्हाला आनंद दिला नाही, आवेश दिला नाही तर ते नैराश्य तसंच राहणार आहे. Secondly, दुसरी बाब, always use Romans 12:2. रोमकरास पत्र 12 अध्याय दुसरं वचन नेहमी वापरा. रोमकरास Renew 12. your mind मनाचं नूतनीकरण by म्हणजे the word of God. देवाच्या शब्दाद्वारे मनाला नवीन करा. Keep on saying असं बोलत राहा to your mind, मनाला स्वतःच्या. because as a man thinketh, so is he. कारण असंही लिहिलंय, मनुष्य जसा विचार करेल तसा तो असेल. So start speaking out. तर जोरात बोलायचं. Everything is going to be all right with नाही, my life. सगळं माझ्या आयुष्यात ठीकठाकच My होणार आहे. Jesus is with me. माझे येशू माझ्या बरोबर आहेत. Spirit of depression, leave me in Jesus' नैराश्याच्या name. आत्म्या मला येशूच्या नावात सोड. I have the joy of the Lord in me. देवाचा आनंद माझ्यामध्ये आहे. The Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. Everything will happen. सगळं बरोबरच होणार God आहे. is going to change me, ते मला बदलणार change आहे. my situation. ते माझी परिस्थिती बदलणार आहे असं बोलायला सुरुवातच करायची. Sometimes कधी-कधी when you are relaxed, जेव्हा आपण आरामात असतो ना, suddenly त्याला अचानक whatever has affected your mind, those things will come crashing back in your mind to remind you. ज्या कशाचा परिणाम तुमच्या मनावर झालेला असतो त्या गोष्टी तुम्ही आरामात बसलेली असताना तुमच्या मनात परत यायला लागतात. Suddenly it will come अचानक. and you will feel gloomy. आणि मग तुम्हाला उदास वाटायला लागतं. Again you have to repeat it. परत बोलायचं मग, Devil, सैताना leave me in मला Jesus' सोड, name. येशूच्या नावात मला सोड. According to 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7, I have cast all my cares upon Jesus. माझ्या सगळ्या काळज्या मी येशूच्या पायी टाकलेल्या He आहेत. cares for me. येशूंना माझी काळजी आहे. Are you getting me, people? माझ्या नादी लागायला येऊ नको. बस असं बोलून टाकायचं. Fourth misconception. चौथी चुकीची संकल्पना नैराश्याविषयी. Depression is a punishment from God. म्हणे नैराश्य देवाकडनं आलेली शिक्षा आहे. They say असं म्हणतात if you are depressed, की समजा तू नैराश्यात आहे it's because you have not confessed your sins. तर म्हणे तू तुझं पाप कबूल केलेलं नाहीये म्हणून. But that is not always true. पण हे नेहमी खरं नसतं. You remember आठवतं the story when Jesus was passing by येशू जेव्हा जात होते in John 9, योहान 9 अध्याय, and they noticed a blind man, आणि एक अंधा माणूस त्यांना दिसला. and the disciples asked Jesus, आणि येशूंच्या शिष्यांनी येशूंना विचारलं, Rabbi, who की- sinned? रबी कोणी पाप केलं? He sinned or his parents sinned? यांनी पाप केलंय की याच्या आई बापांनी पाप केलंय? That he was born blind? की असा अंधा जन्माला आलाय? Can you imagine? कल्पना करा, What a foolish statement to make. काय मूर्खासारखं विधान केलं त्यांनी. How can he sin when he was small? तो लहान असताना पाप कसं करणार होता? Because they say, कारण ते म्हणतात did he sin? त्यांनी पाप केलंय. Because he was blind from birth. अरे तो जन्मापासून जन्मांध आहे. So when did he sin? मग जन्मांध आहे तर पाप कधी केलं त्यांनी? Before he was born? जन्मा अगोदर आईच्या पोटात. And that statement itself is wrong. म्हणजे त्यांचं विधानच चुकीचं होतं. And then saying, did his parents sin that he is suffering? आणि मग पुढे असं म्हणलं की काय त्याच्या आई बापांनी पाप केलंय की हा असा जन्माला आलाय? Jesus said his parents did not sin, neither of his sin. येशू म्हणाले त्याच्या आई बापांनी पाप केलेलं नाही किंवा त्यानेही नाही. It's because I have come here to show forth God's glory. मी देवाचा गौरव दाखवायला आलोय म्हणून हे झालंय. किती छान उत्तर दिलं ना येशूंनी. Amen. सगळा म्हणजे प्रकारच संपला तिथे.
Now, I want you to focus on this one thought. माझी इच्छा आहे या एका विचारावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. Like the disciples, जसं शिष्य, many others would have been blaming him for his sin. अनेक इतर माणसं त्याच्या पापाविषयी त्याला दोष देऊ शकले असते. Because of your sin, you are blind. शिष्यांप्रमाणे की तुझ्या काहीतरी पापामुळे तुला हे आंधळेपण आलेलं आहे. And depression would have really come in his life. आणि खरोखर त्या आंधळ्या माणसाला नैराश्य येऊ शकलं असतं बरं का. But Jesus healed him, पण येशूनी त्याला बरं केलं. his mind and his body. त्याचं मन त्याचं शरीर बरं केलं. See, the reality is, वास्तविकता ही आहे, depression is not the fault of that person, नैराश्य त्या माणसाची चूक नाहीये not बेटा. always. नेहमी असं नसतं की त्या माणसाच्या चुकीपायी त्याला नैराश्य आलं. Yes, we must have done some depressing thing to be depressed. हा, अर्थातच कधी कधी आपल्याकडनं काही नैराश्यमय गोष्टी झालेल्या असतात ज्यातनं आपल्याला नैराश्य येतं, गोष्ट वेगळी. Sometimes we do foolish things and that results in depression. कधी कधी आपण पण बावळटसारखे वागतो ना, मग त्यातनं नैराश्य येतं. But it's not the punishment for sin. पण ती काय पापामुळे मिळालेली शिक्षा नाहीये. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Sometimes depression comes because some of the actions we committed was not proper. कधी कधी नैराश्य येतं कारण काही कृत्य आपल्याकडनं झाली आहेत ती बरोबर नाही. Like a man started drinking समजा एखाद्या माणसाने दारूची नशा सुरू केली and his wife was always complaining but he never left. आणि त्याच्या बायकोने नेहमी तक्रार केली पण त्यांनी काही दारूचं व्यसन सोडलं नाही. One day she left along with the children मग एके दिवशी ती मुलांना घेऊन निघून गेली and this fellow becomes depressed. आणि मग याला नैराश्य आलं. Whose fault is it? कोणाची चूक आहे? It's his fault. स्वतःची त्याची चूक आहे. व्यसन कशाला करायचं? Amen. Amen. So some of the things that we have depression is because of our own mistakes तसं काही गोष्टींमध्ये आपल्याला नैराश्य आपल्या स्वतःच्या चुकीमुळे येऊ शकतं and we need to change that. आणि आपण मग बदलायचं. We need to repent. आपल्याला लक्षात आलं की माझ्या चुकीमुळे मला नैराश्य येत आहे, तर ते लक्षात घेऊन पश्चाताप करा, वळा, फिरा. And God can change the whole देव scenario. सगळं काही बदलू शकतो. Amen. आमेन. Because there are times one has made mistakes in life. का असं होतं ना, कधी कधी एखाद्या माणसाकडनं जीवनात चुका होतात Maybe that person was not faithful in a job and he was removed from the job. आणि कदाचित तो त्याच्या नोकरीवर विश्वासू इमानदार नव्हता, मग त्याला नोकरीवरनं काढलं And then he starts crying आणि मग तो रडायला लागला की माझं काम गेलं and he is very depressed. आणि त्याला नैराश्य आलं. But in that depression, he has to learn a lesson. This depression is caused because of my own foolishness. पण त्या नैराश्यात त्यांनी धडा शिकून घ्यायचा की माझ्या स्वतःच्या मूर्खपणामुळे मला हे नैराश्य आलेलं आहे And I have to come out. आणि मला त्यातनं बाहेर पडायला In the हवंय. name of Jesus, येशूंच्या नावात मी I will पडणार, repent. मी पश्चाताप करणार I will get back to God. आणि देवाकडे परत येणार And my God will give another job आणि for me. माझा देव मला दुसरी नोकरी देईल. असं. Our God is a God of second chances. बघा, आपला देव दुसरी संधी देणारा देव आहे. Amen. देव काय एका संधीवर आपल्या जीवनाची समाप्ती करत नाही. तो म्हणतो मला माहितीच आहे तुझी आकृती प्रकृती, हे घे दुसरी संधी. Praise God. आमेन. Fifth point, पाचवा मुद्दा, misconception. चुकीची संकल्पना नैराश्याची. All depression is your fault. म्हणे सगळं आलेलं नैराश्य आपल्या स्वतःच्या चुकीमुळे येतं. Sometimes कधी कधी a wife can be depressed if the husband leaves her. एखादी बायको नैराश्यात जाऊ शकते जर तिचा नवरा तिला सोडून गेला असेल It तर. was not her fault, आता तिची स्वतःची चूक नव्हती, but she is depressed. पण तिला नैराश्य आलं कारण नवरा तिला सोडून गेला. So you are not depressed at times because of your own mistakes, but other person's mistakes also, if they are very close to you, it bears upon you. तर कधी कधी स्वतःच्या चुकीपायी तुला नैराश्य येत नाही, पण तुझी जवळची अगदी कोणी माणसं असतील ना, तर त्यांच्या वागणुकीमुळे तुला नैराश्य येऊ शकतं. And some of the causes of depression is आणि नैराश्याची काही कारणं अशी आहेत the devil is involved. की त्यात सैतानही गुंतलेला असतो. Like in the case of Job, जसं इयोब. Bible says Job was faultless. बायबल म्हणतं इयोब निष्कलंक निर्दोष होता, He was blameless. निर्दोष होता. But yet, तरी the devil ruined his life and his family. सैतानाने त्याचं जीवन, त्याचा परिवार सगळ्याचा नाश केला ना, And so Job was depressed. तर योबाला नैराश्य आलंच ते बघून. But God helped him out. पण देवाने त्याला सहाय्य केलं बाहेर पडायला Blessed him double. आणि त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Sixth point, सहावा मुद्दा, misconception about depression. नैराश्याची चुकीची संकल्पना. People with depression are unstable म्हणे नैराश्य आलेली माणसं चंचल असतात, and they cannot be trusted with church leadership or any responsibility. स्थिर स्थावर नसतात. म्हणून चर्चमध्ये त्यांना काही लिडरशिप द्यायची नाही, चर्चमध्ये त्यांना काही काम द्यायचं नाही, That is काही not true. काही जबाबदारी त्यांना चर्चमध्ये द्यायची नाही, कारण त्यांना डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय, ते स्थिर स्थावर नाहीये, ते बरोबर नाही. Even outside, बाहेर सुद्धा some people say, काही लोक म्हणतात oh, I don't give any responsibility to my husband or to my wife because,
she's got or he's got bouts of depression. मी नाही माझ्या बायकोला नवऱ्याला काय ह्याला का त्याला काही जबाबदारी देत, कारण यांना अचानक नैराश्य येतं, डिप्रेशन येतं म्हणजे. That is not true. पण असं नाहीये, हे खरं नाहीये. By saying like this, you are causing more depression in that person. असं म्हणून त्या माणसाला तुम्ही अजून नैराश्यात ढकलताय. Amen. आमेन. You have to give them some responsibility. असंच नाही, उलट तुम्ही त्यांना थोडीफार जबाबदारी द्या. In fact, when they are involved in it, they will come out आणि of उलट depression कशी sooner. कामामध्ये व्यस्त झाले ना ते लोक, तर नैराश्यातनं बाहेर पटकन पडतील हो. Amen. आमेन. Unless, of course, it's a clinical depression हाँ. where that person is completely bedridden, then you cannot give any kind of responsibility. अर्थातच क्लिनिकल नैराश्य आलं आणि तो अगदी बिछानाला झोपूनच असेल, तर मग त्या माणसाला आपण काही करू शकत नाही. Amen. आमेन. In fact, उलट a पक्षी person who is depressed, एखादा माणूस जर नैराश्यात गेलाय, he will have more compassion for others who are having the similar kind of anxieties in life. तर त्याला माहितीये इतर माणसं जी त्याच पद्धतीच्या त्रासातनं जाताना दिसतात त्यांच्यावर फार कळवळ आणि दया येते. In fact, they will become good leaders. आणि चांगले लीडर बनू शकतात अशी माणसं. तर माझं म्हणणं आहे की असे लोक तर मग अजून चांगला लीडर बनू शकतात, कारण त्यांना कळतं की तो समोरचा कुठल्या अवस्थेतनं जातोय. Amen. Amen. Like in the case of David, जसं दाविदाच्या केसमध्ये when they arrived in Ziklag, सिक्लागला जेव्हा ते आले, the Amalekites had raided the whole village अमालेकी लोकांनी संपूर्ण गावावर छापा घातला होता. and they took away their wives and children and बायका everything they had. मुलं सगळं काही त्यांचं ते लुटून घेऊन गेले. Then David's men and David started weeping very loudly. आणि दावीद व दाविदाची माणसं जोर जोरात रडायला लागली ते सगळं बघून. And the men of David, they were ready to stone David. आणि दाविदाची माणसं दाविदालाच दगडमार करायला तयार झाली. David almost went into depression. दावीद जवळ जवळ नैराश्यात गेला होता त्यावेळेला. But see, immediately he changed. पण लगेच दावीद बदलला. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 30 verse 6, 1 शमूएल 30वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. David encouraged himself in the Lord. दाविदाने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन दिले असं लिहिलंय. Are you getting me, people? 1 शमूएल 30:6 मध्ये लिहिलेलं आहे. कळतंय ना? When you are surrounded with case where depression is going to take over your life, you have to encourage yourself in the Lord. जेव्हा तुम्हाला असं कळायला लागतं ना की माझ्या आयुष्यात अवतीभोवतीच्या सगळ्या प्रकारांमुळे थोडंसं नैराश्य बहुतेक यायला लागलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन द्यायचं की जयश्रीबाई तुम्ही अशा ढिल्ल्या पडू नका, तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग राहा, असं स्वतःला बोलायचं. David lost his family. दाविदाचा परिवार गेला, He lost everything he had. सगळंच गेलं, त्यांनी धाड मारून सगळंच नेलं. The people were ready to stone him to death. आणि दाविदाची माणसं त्याला दगडमार करून ठार मारायला तयार झाली. That was a very gloomy state. म्हणजे किती उदासीन अवस्था झाली त्याची. He should have been very depressed. त्यावेळेला तर दावीद फार 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 नैराश्यात जायला हवा होता. He was very sad. दुःखी तर झाला तो, Very gloomy he felt. फार उदासीन वाटलं त्याला. But suddenly पण अचानक he encouraged himself in the Lord. त्याने स्वतःला प्रभूत प्रोत्साहन दिले की हे माझ्या जीवा असा नको रे राहू बाबा. Every time दरवेळेला you encourage yourself in the Lord स्वतःला जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये प्रोत्साहन द्या, by speaking words of comfort, असे सांत्वनाचे शब्द स्वतःशी बोलून what happens is काय होतं, you are open to get directions from God. आपल्याला मग देवाकडनं मार्गदर्शन मिळायला आपण उघडे होतो. Depression shuts every faculty. नैराश्य काय करतं, सगळ्याच दारांना बंद करून टाकतं. But the moment you start encouraging yourself, पण ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देऊ लागाल, your faculty opens सगळी दारं उघडतात and God directs you. आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करायला लागतो. And so David asked, तर दाविदाने विचारलं, Lord, प्रभू what should I do? मी काय करू? Should I go after them? त्यांच्या मागे जाऊ? Will you bring all of them back to me? तू त्यांना सगळ्यांना माझ्याकडे परत आणणार आहेस का? God gave him clear indication. देवाने त्याला स्पष्ट चिन्ह दिलं, Go जा and you will get all of them. आणि तुला ते सगळे परत मिळणार आहेत. All of them came back. ते सगळे परत आले. Not one died, not one was hurt, nothing. एक मेला नाही का एकाला लागलं नाही, सगळेच्या सगळे शाबूत परत आले. Are you getting me? कळतंय? शत्रूच्या छावणीत जाऊन सुद्धा Never allow depression to take over. कधी नैराश्याला ताबा घ्यायची परवानगी देऊ नका. Sometimes कधी-कधी. the devil tries to attack my mind. सैतान माझ्या मनावर हल्ला करायचा प्रयत्न You may करतो. be sitting very nicely. अगदी छान तुम्ही बसलेली असाल, Suddenly, like a black cloud, it comes and हो hovers ना, over you. अचानक असा काळा ढग स्वतःवर येऊन फिरत आहे असं वाटायला लागतं. Suddenly, you start feeling sad. आणि अचानक असं दुःखी वाटायला लागतं. Sometimes, some start crying. कधी कधी काही लोक अचानक रडायला लागतात. Immediately, you have to
Get into action. लगेच कृत्य करायचं Say, devil, leave आणि me in म्हणायचं Jesus' सैताना name. मला येशूच्या नावात सोड. All gloominess, leave in Jesus' name. सगळा उदासपणा येशूच्या नावात मला सोडून जाऊ. All darkness, leave me in Jesus' name. सगळा अंधार मला येशूच्या नावात सोडून I जाऊ. renew my mind माझं मन मी नवीन करत with the आहे word of God. देवाच्या शब्दाने. The Lord is my light and my प्रभू salvation. माझा प्रकाश आणि तारण आहे. Whom shall I मी fear? कशाला कोणाला घाबरू. Keep on speaking the word of असं God. देवाचा शब्द बोलत राहायचा म्हणून तो पहिलं आत घ्यायचा मग बाहेर पडेल. Seventh misconception. 7वी चुकीची संकल्पना. It is shameful to discuss mental illness openly. मानसिक आजार उघडपणे चर्चेत आणणं लज्जास्पद आहे म्हणे. So many of the Christians, तर अनेक ख्रिश्चन लोक they will never openly confess that I am living in a case of depression. कधी उघडपणे सांगत नाहीत की मी नैराश्यात राहत आहे कारण लाज वाटते. Because you know how our people are. आपले लोक पण काही कमी नसतात ना. Faith कुठे आहे तुझं? तुझा विश्वास कुठे आहे? विश्वास आहे अरे का पण नाही? तुला काय माहितीये त्याच्या आयुष्यात काय चाललंय? Yes. हा? Anybody can get into depression if some things really affect his mind. काही गोष्टींचा जर खरोखर एवढा गैरपरिणाम कुणाच्या डोक्यावर झाला तर नैराश्य कधी कुणाला येऊ शकतं. असं They- कशाला बोलायचं. They don't discuss it because they are afraid of the responses of some over spiritual Christians. आणि म्हणून काही जास्तीचे आध्यात्मिक लोक जे असतात ना जास्तीचेच आध्यात्मिक बर का ते असं काहीतरी बोलून जातात ना म्हणून ज्यांना नैराश्य आलेलं असतं ती माणसं उघडपणे सांगायला लाजतात कारण त्यांना माहिती असतं काही लोचट माणसं आध्यात्मिक लोक असं बोलणार आहेत. And so they only go in their own room and start crying. मग ते स्वतःच्या खोलीत जाऊन नुसतं रडत बसतात की इनको तो किसी को बोल के कुछ फायदा नाही. The church community should be such a pleasant environment for people to discuss about mental issues without prejudice. पण आपला चर्च मधला जो समाज आहे ते वातावरण आपलं चर्च मधल्या समाजाचं इतकं आरोग्यवान आणि चांगलं असायला पाहिजे की एखाद्या नैराश्य आलेल्या माणसाला उघडपणे ते आपल्याला येऊन सांगता आलं पाहिजे. Let us not be like David's men who are ready to stone him because they were depressed and David was depressed. दावीद नैराश्यात गेला, दाविदाची माणसंही नैराश्यात गेली आणि त्यामध्ये ती दाविदाची माणसं दाविदाला पार ठार मारायला आली. अशी माणसं बनू नका. Depression will make you to pick up a stone and beat an innocent person. नैराश्य तुम्हाला आपल्या हातामध्ये दगड घेऊन एखाद्या साध्या भोळ्या माणसाला पण जीवे मारायला लावेल. David was innocent. दावीद साधा भोळा होता. Was David instrumental in those raiders to come in the village? आता दाविदाने थोडं त्या शत्रूला सांगितलेलं होतं की आम्ही कोणी गावात नाहीये या तुम्ही छापा घाला बायका मुलं आमची घेऊन जा. David was made a scapegoat पण दाविदाला बळीचा बकरा बनवलं दाविदाच्या लोकांनी. काही चुकीचं झालं ना हमारे लीडर नाही किया. because the mind works strong. कारण मन Control your mind. मनावर ताबा ठेवा. Don't lose your mind. अशी मन हरवू नका. Some people say काही लोक म्हणतात we have to remove everything from our mind in meditation. सगळं मनातनं बाहेर काढून टाकायचं मनन करायला बसून. एकदम शांत असं बसायचं. शांत मनन. अजिबात मोकळं पाहिजे आपलं मन. हो का? मोकळं असलं तर डेव्हल जाणार त्याच्यात. अरे, नेवर रिकामं- कीप युअर माइंड एम्प्टी. रिकामं डोकं सैतानाचा कारखाना आहे. ते रिकामं नाही ठेवायचं कधी. The worldly meditation is empty yourself. जगिक मनन काय असतं स्वतःला रिक्त कर स्वतःला मोकळं कर रिकामं कर. Then the devil will come in. मग रिकामं कर म्हणजे अंगात येतं मग सैतान येतो. Doesn't Bible say बायबल म्हणतं ना the 7 demons they said let us go back to our home 7 भूत म्हणाली ना आपण परत आपल्या घरी जाऊया कारण घर उघड आहे आणि because it रिकामं is आहे. cleaned. घर उघड साफसूफ Empty. आणि रिकामं आहे. परत आली भूत ती. असं नको. The church should be a very comfortable environment Oh. for the mental Oh. ill people. चर्च म्हटलं ना तर इतकं कम्फर्टेबल जागा पाहिजे की कुणाला जर काही मानसिक आजार असेल तर त्यांना अगदी मोकळीकतेनं चर्चमध्ये येऊन सांगायला जमलं पाहिजे लोकांना लीडर्सना की मला हा असा असा त्रास होतोय मला तुम्ही सांगा ना काय करू. And for that त्याच्यासाठी most of our leaders should be very expressive, rejoicing, dashing, Ah. joyful. त्याच्यासाठी आपल्यातले अनेक लीडर नेहमी आनंदात पाहिजेत डॅशिंग पाहिजेत उत्साहाने भरलेले आवेशाने भरलेले पाहिजेत. लीडरच असा ढेपाळल्यासारखा असला ना That fellow will get double depression, clinical depression. तर मेंबर काय येऊन सांगणार आहे की मला नैराश्य आलंय. त्याला दुप्पट नैराश्य येईल त्या लीडरला बघून की 12 तो इसके भी बजे हैं. इसको बोल के क्या करूं मेरे तो डबल 12 बजेगे फिर. Amen. मग असं नाही लीडर म्हटलं की कसं बरं वाटलं पाहिजे. हे लीडर मुझे बहुत पसंद हंसता खेलता रहता है. This person comes, everything कि gloomy. ये लीडर आहे ना की मुझे अच्छा लगता है. सगळं म्हणजे असा दुःख उदास सगळं निघून जातं हा लीडर बघितल्यावर. 8th point. 8वा मुद्दा
Eighth misconception. आठवी चुकीची संकल्पना. You can always tell if someone is depressed by outward appearances or actions. एखाद्या माणसाला नैराश्य आलंय की नाही आलेलं हे आपल्याला त्याच्या बाहेरच्या वर्तणुकीतनं लगेच कळतं बरं का. It's not always. नेहमी असं नाही, कळत नाही. Yeah, because this is the misconception. बाहेरच्या वर्तणुकीतनं म्हणे आपल्याला कळेल त्याला नैराश्य आलंय की नाही, पण नाही, ही चुकीची संकल्पना आहे. You लगेच cannot always tell that someone is depressed by how they walk and talk and look. एखादा माणूस कसा दिसतो, कसा चालतो आणि कसा बोलतो त्यावरनं आपल्याला कधी अंदाज नाही लागणार की त्याला नैराश्य आलंय की नाही. Yes, there are times you will really know it कधी कधी एखाद्या माणसाच्या तोंडावरनं कळतं, नाही असं नाही, because he will be acting weirdly. कारण तो असा विचित्रच वागत असेल तर समजतं आपल्याला ह्याला डिप्रेशन आलंय बहुतेक. But पण some of the Christians, काही ख्रिश्चन लोक they are so skilled in hiding their conditions आपली अवस्था लपवण्यात एवढे निपुण असतात that they would never let you know that they are going through depression की ते तुम्हाला पत्ताच लागू देणार नाहीत की त्यांना नैराश्य आलंय. because they are so afraid of you. त्यांना भीती वाटत असते तुमची की काय यांच्याकडनं प्रतिसाद येईल काय माहित असं. So are we going to change our stance now? मग आपण आता जरा आपली वागणूक बदलूया का, That Huh? if there are depressed people in our church, की आपल्या चर्च मध्ये समजा कोणी नैराश्यात गेलेली माणसं असतील we will comfort them, त्यांना जरा सांत्वन द्याल ना. pray for them. त्यांना प्रार्थना द्या, सांत्वन द्या. And those who are depressed also, आणि जे नैराश्यात गेलेले आहेत it's nothing of embarrassment. काही लाजायचं कारण नाही बेटा, त्याच्यामध्ये होतं There is कधी. no shame in it. त्यात काही लज्जा अपमान वगैरे काही नाहीये. We all go through some pain It's okay. or trouble in our lives. इट्स ओके. आयुष्यात सगळी माणसं काही ना काही त्रासातनं जातात. ते तुलाही बांधलंय, मलाही बांधलंय, कोण सुटलंय. Amen. आमेन. Next point. पुढचा मुद्दा, Helpful tips for the depressed. नैराश्यात गेलेल्या माणसांसाठी मदतनीस ठरणाऱ्या टिप्स, मदत देणाऱ्या टिप्स. If you are a Christian and going through depression, समजा तुम्ही ख्रिश्चन आहात आणि नैराश्यातनं जाताय, or if you know somebody who's going through depression, किंवा तुम्हाला असा कोणी माणूस माहितीये की जो नैराश्यातून जातोय, here are a few points to ponder. काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही जरा लक्ष लावा. I'm not giving many things here, अनेक गोष्टी देत नाही मी यात, but every time we gather together, maybe after some time again, I'm going to speak a few new things. पण on ज्या this. दर वेळेला आपण आठवड्यातनं 3-3 वेळेला असे जमा होतो तेव्हा बऱ्याच वेळेला मी असं अधूनमधून बोलत राहीन. खरं म्हटलं तर शनिवारी पण माझा मेसेज नैराश्यावरच Yes, होता correct. आणि सोमवारी परत नैराश्यावर आहे. डेफिनेटली देर इज सम नीड हिअर. Amen. First point. पहिला मुद्दा, God cares about your state. देवाला तुझ्या अवस्थेची काळजी आहे. God knows your depressed state. देवाला तुझी नैराश्यात गेलेली अवस्था ठाऊक आहे बेटा. Hebrews 4:15 and 16. इब्री करा 4:15 आणि 16. For we do not have a high priest who is unable to sympathize with our weaknesses, but one who has been tempted in every way as we are, yet without sin. Therefore, let us approach the throne of grace with boldness, so that we may receive mercy and find grace to help us in time of need. इब्री करा 4:15-16. कारण आपल्या अशक्तपणांचा ज्याला सहानुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही आहे, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी पापा विरहित होता. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. Amen. Amen. Come boldly to Jesus. येशूंकडे धाडसाने या. Jesus understands. येशू समजून घेतात. He also went through sorrow in Yes, the you- Garden of Gethsemane. गेसनी बागेत येशू पण त्रासातनं दुःखातनं गेलेले आहेत That was almost like depressed state for Jesus. आणि तो गेत्सेमनी बागेतला त्रास येशूंसाठी पण जवळजवळ नैराश्यात गेल्यासारखी अवस्थाच होती. He wanted help from his people. येशूंना त्यांच्या लोकांकडनं शिष्यांकडनं ऍक्च्युली त्यावेळेला मदत हवी होती की इनर ग्रुप थोडा हेल्प करे. He said, my soul is almost ready to die. कारण येशू म्हटले त्यावेळेला माझा जीव मरायला तयार आहे. But he understands you पण येशू तुम्हाला समजून घेतात. because he also went through it. का समजून घेतात? कारण येशू सुद्धा तसल्या सगळ्या अवस्थेतनं गेलेले आहेत. 1 Peter 5:7. पहिलं पेत्र 5:7. Cast all your cares upon him आपल्या सगळ्या काळज्या येशूंच्या पायी टाक because he cares for you. कारण येशूंना तुझी काळजी आहे. You can lean on Jesus येशूंचा आधार तू घेऊ शकतो. whenever you need help. जेव्हा केव्हा तुला मदत लागेल येशूंचा आधार घे. Jesus said येशू म्हणाले in Matthew 11:28, मत्थी 11:28 come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो and I will give you मी rest. तुम्हाला विसावा देईन. Amen. वाह हालेलुया. Second point, दुसरा मुद्दा, the devil can cause depression. सैतान पण नैराश्य आणू शकतो बरं का. सैतान कारण ठरू शकतो नैराश्य येण्यामागे. 1 Peter 5:8. पहिलं पेत्र 5:8. Be sober minded,
सौम्य मनाने राहा, Be alert. सतर्क राहा. Your adversary, the devil, is prowling around like a roaring lion looking for anyone he can devour. तुमचा विरोधक सैतान गरजत फिरत आहे, जो कोणी त्याला सापडेल त्याच्यावरती झडप घालायला. Look at King Saul. शौल राजा बघा, He rebelled against the Lord शौल राजाने देवाविरुद्ध बंड केलं and he was troubled by an evil spirit. आणि एक दुरात्मा त्याला त्रास द्यायला आला. And so Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 16, 14 and 15. 1 शमूएल 16, 14 आणि 15. Now the spirit of the Lord had left Saul, and the Lord sent a tormenting spirit that filled him with depression and fear. Some of Saul's servants said to him, a tormenting spirit from God is troubling you. 1 शमूएल 16, 14 आणि 15. मग यहोवाचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि एक दुष्ट आत्मा यहोवाकडून त्याला बाधू लागला. तेव्हा शौलाचे चाकर त्याला म्हणाले, आता पहा, एक दुष्ट आत्मा देवाकडून तुला भेडसावतोय. Always obey God. नेहमी देवाचं आज्ञा पालन करा. देव Never म्हणतो तेच. disobey God. देवाची आज्ञा कधी मोडायची नाही. If the spirit of the Lord leaves, a depressing spirit can come. देवाचा आत्मा जर आपल्यावर निघून गेला तर नैराश्याचा आत्मा आपल्यावर कधी येऊ शकतो. A tormenting and depressing spirit, here it says, came and troubled Saul. पहा ना, छळ करणारा नैराश्य देणारा आत्मा शौलाला येऊन त्रास द्यायला लागला. And what did he do? त्याने काय केलं? In that depressing state, he त्या- wanted to kill David. नैराश्यमय अवस्थेत त्याला दाविदाला ठार मारायची इच्छा झाली. So in that depressing stage, a person's personality can change. तर नैराश्यमय अवस्थेमध्ये त्या माणसाचं व्यक्तिमत्व बदलू शकतं. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? His personality can change. त्याची पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व बदलू शकतं, कारण तो नैराश्यात गेलाय. Jesus had healed so many people of such insanity. आणि येशूंनी अशा अनेक लोकांना आरोग्य दिलेलं होतं की जे असे विचित्र वागायला लागले. And Bible says, बायबल म्हणतं submit to God, देवा अधीन हो, resist the devil. सैतानाला मग विरोध कर. James 4:7, याकोब 4:7. and he will flee from you. त्यानंतर सैतान तुझ्यापासून पळून जाईल. तू आधी देवा शरण ये, Amen. मग सैतानाला विरोध कर, मग सैतान तुझ्यापासून पळून जाईल. Third point, तिसरा मुद्दा, like the biblical patriarchs, बायबल मधले जे सगळे संदेष्टे आहेत, संत आहेत, महापुरुष आहेत, like Elijah went into a certain measure of depression. जसं एलिया पण थोडस नैराश्यामध्ये गेला. Moses went through a period of depression मोशे पण त्या फेज मधून गेला जिथं त्याला थोडं नैराश्य आलं. where he said, Lord, kill me जिथे मोशे म्हणाला, दे बाप्पा मलाही ठार मार, because I cannot handle these people. मला त्या लोकांना हाताळता येत नाही, कांट डू इट एनीमोर, मला ठार मार. Elijah said, let me die. एलिया पण म्हणाला मला ठार मार. Jonah in the belly of the whale wanted to die. योना माशाच्या पोटात बोलला की मला मरायची इच्छा होतीये, मला मरू दे. So there are troubles these men of God have faced in तर life. देवाचे सेवक पण आपल्या आयुष्यात अशा त्रासातनं गेलेले आहेत. Even Jeremiah, this major prophet, इर्मया एवढा मोठा महासंदेष्टा, he also went through a time of loneliness, तो सुद्धा एकटेपणाच्या काळातनं गेलाय की जिथे तो एकटा आहे battled with sadness. आणि दुःखाला तो हातात राहिला, Always remember, दुःखाला तोंड देत राहिला. the नेहमी लक्षात ठेवा. major symptom of depression is sadness. नैराश्याचं मुख्य चिन्ह आहे की तो माणूस 24 तास दुःखीच असतो. Always replace that sadness. Even if that sadness, gloom has not come over you, continuously rejoice. नेहमी आनंद करा, सर्वदा आनंद करा. त्या दुःखाच्या उदासीनतेला मी तर म्हणतो स्वतःवर येऊच देऊ नका आणि म्हणून नेहमी आनंद करा. Jeremiah wrote his book, but he also wrote an additional book called Lamentation. इर्म्याने पुस्तक लिहिलं, पण इर्म्याने विलाप गीत नावाचं अजूनही पुस्तक लिहिलंय. That book अध्याय- of Lamentation is only a book of sorrow and sadness. आणि विलाप गीत म्हणजे काय? विलाप म्हणजे दुःख, विलाप म्हणजे आक्रोश, त्याच्यामध्ये सगळं दुःखच लिहिलंय. He felt intense feelings of depression. त्याला अशा sadness. गहन नैराश्याच्या सगळ्या अशा सिम्पटम्स आल्या, चिन्ह आली. Amen. आमेन. Elijah faced depression because Jezebel was after his life. एलियाला नैराश्य आलं कारण इस्रायल राणी त्याचा जीवच सोडायला तयार नाही, He ran away. मग तो पळून गेला. But God gave him angels food and he was strengthened. पण देवाने त्याला दूतांचं अन्न दिलं आणि त्याला शक्ती मिळाली. David to a measure faced depression. दावीद पण काही प्रमाणात नैराश्यातनं गेलेला आहे. He said in Psalm 42 verse 9, बघा ना, स्तोत्र 42:9 मध्ये दावीद म्हटलेला आहे, I will say unto God my rock, why hast thou forgotten me? Why go I mourning because of the oppression of the enemy? Mourning, crying, sadness. स्तोत्रसंहिता 42:9 दावीद म्हणतोय,
देवाला माझ्या खडकाला मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जुलमामुळे मी का शोक करीत फिरतोय म्हणजे काही प्रमाणात नैराश्य. Fourth point, चौथा मुद्दा, God's love and faithfulness. देवाचं प्रेम आणि देवाचा विश्वासूपणा. Depend on God's love and on His faithfulness. देवाच्या प्रेमावर आणि देवाच्या विश्वासूपणावर अवलंबून राहा. His faithfulness and love is dependent on His unique character. देवाचा विश्वासूपणा आणि प्रेम त्याच्या विशिष्ट अशा स्वभाव गुणधर्मांवर आहे. Grace and goodness ओ हालेलुया. कृपा आणि is part of चांगुलपण. His character. कृपा आणि चांगुलपण देवाच्या चारित्र्याचा एक भाग आहे. And that's why, म्हणून. though Jeremiah wrote lamentation and a very gloomy picture he gave, जरी इर्म्याने विलाप गीत लिहिलं आणि फार उदासीन चित्र रंगवलं, he still mentioned there तरी सुद्धा तिथं त्यांनी असंही in लिहिलं. Lamentation 3:22 and 23. विलाप गीत 3 22 आणि 23 मध्ये, It is of the Lord's mercies that we are not consumed, because His compassions fail not. They are new every morning. Oh, hallelujah. Great is thy faithfulness. आमेन. विलाप गीत 3 22 आणि 23. यहोवाची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे. Thy loving kindness is better than Yes. life. The steadfast love of the Thy Lord loving Amen. kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise thee, thus will I praise thee. Thy loving kindness is better than life. ही जुनी गाणी आम्ही खूप गायचो. ही If गाणी. you sing, see the radiance that comes on your face. हे असं प्रभूची गाणी गायलं ना की कशी चमक येते ना चेहऱ्यावर, किती छान. Stop that movie songs. मी काय म्हणतो ना, तुम्ही मनावरच घ्या थोडं. जरा पिक्चरची गाणी बंद करा. थोडं मनावर घे बेटा, अजून थोडं जास्त मनावर घे. Fifth point. पाचवा मुद्दा, God saves and delivers from affliction. देव सगळ्या त्रासातून वाचवतो आणि सोडवतो. Psalm 34:18 and 19. स्तोत्र 34 18 आणि 19. The Lord is nigh unto them that are of a broken heart, and save such be of a contrite spirit. Many are the afflictions of the righteous, Oh, but the hallelujah. Lord delivers him out of them all. हालेलुया. Amen. स्तोत्र संहिता 34 38 आणि 19. जे भग्न हृदयाचे आहेत त्यांच्याजवळ यहोवा असतो, आणि जे पश्चातापी आत्म्याचे आहेत त्यांना तो तारतो. न्यायीचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वातून यहोवा त्याला सोडवतो. Praise God. सर्वातून सोडवतो. Sixth point. सहावा मुद्दा, God can bring good even out of something as bad as depression. देवा नैराश्यासारख्या वाईट गोष्टीतनं सुद्धा काहीतरी चांगलं काढू शकतो. Romans 8:28. रोम करास 8:28. And we know that all things will work together for good for those who love God and are the called according to His purpose. रोम करास 8:28. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. Seventh point. सातवा मुद्दा, There is still hope. अजूनही आपल्याला आशा आहे. Your low thoughts and emotions are not the truth. तुमचे खाली घसरलेले विचार आणि भावना हे काही सत्य नाही. Amen. आमेन. Job 14:7-9. इयोब 14 7 ते 9. For there is hope for a tree if it be cut down, that it will sprout again, and that the tender branch thereof will not cease. Though the root thereof wax old in the earth, and the stalk thereof die in the ground, yet through the scent of the water it will bud and bring forth boughs like a plant. इयोबाचा 14वा अध्याय 7 ते 9. कारण झाडासंबंधी आशा असते की ते तोडून टाकले तरी पुन्हा फुटेल व त्याचा कोंब उगवायचा थांबणार नाही. जरी त्याचे मूळ भूमी जुने झाले व त्याचे खोड जमिनीत मरून गेले तरी ते पाण्याच्या वासाने फुटेल व रोपासारखे आपल्या फांद्या बाहेर आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. Romans 8:35-39. रोम करास 8:35 ते 39. Who shall separate us from the love of Christ? Hallelujah. Shall tribulation or distress or persecution or famine or nakedness or peril or sword? As it is written, for thy sake we are killed all the day long. We are accounted as sheep for the slaughter. No, in all these things we are more than conquerors through him that loved us. For I am persuaded that neither death nor life, nor angels nor principalities, Hallelujah. nor powers, nor Amen. things present, nor things to come, Yes. nor height, nor depth, Yes. nor any other creature shall be able to separate us from the love of God, which is in Christ Jesus our Lord. रोम करास 8वा अध्याय 35 ते 39.
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तलवार ही वेगळी करतील का? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे बदले जात आहोत, मारायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले जात आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकार किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणती उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. Praise God. आमेन. 8th point. 8वा मुद्दा, Normal depression. एक साधारण नॉर्मल नैराश्य. Sometimes कधी कधी there are side effects of depression. नैराश्याचे काही साइड इफेक्ट असतात It can be medication induced. आणि ते औषधोपचारातनं येऊ शकतात. नैराश्याचे काही Yes. गैरपरिणाम. Sometimes कधी कधी when you take certain medications, काही औषधं तुम्ही खाल्ली ना you get depressed. की नैराश्य येतं. असं होतं. काही गोळ्या Sometimes it is a medical condition. आणि कधी कधी ती मेडिकल अवस्था असते. Like you have a chronic heart condition. समजा काहीतरी भयंकरच हृदयाचा आजार आहे तुला, Whatever, like heart disease or what. काही हृदयाचा आजार किंवा काही, And some of the medicines you take, आणि मग त्यासाठी जी थोडी औषधं तुम्ही खाता it can affect your mind. त्याचा परिणाम तुझ्या मनावर होऊ शकतो And that can also be the cause of mild आणि depression. त्यातून पण थोडस नैराश्य येऊ शकतं. So depression can be one of the side effects of the medication you're taking for some cases or diseases. तर or काही आजारांसाठी जे काही औषधोपचार तुम्ही घेताय त्या औषधाच्या गोळ्यांमुळे सुद्धा काही प्रमाणात कधी कधी नैराश्य येऊ शकतं. That's why get prayed and get healed. म्हणून प्रार्थना करणं नेहमी बरं आणि प्रार्थना करून बरं होणं अजून बरं. Are you getting me? कळतंय ना? Sometimes कधी कधी depression runs through the family. नैराश्य अख्ख्या कुटुंबातच असतं. Father was depressed, the son also is. वडील and all that. नैराश्यात असायचे म्हणून आता मुलगाही नैराश्यात गेलाय They say असं म्हणतात 40 to 60% of the risk with depression is genetic. की 40 ते 60% धोका जो आहे नैराश्याचा तो त्यांच्या रक्तात आहे म्हणून आलाय, कारण त्याच्या वडिलांना होतं म्हणून त्यालाही आलं म्हणे, वंशावळीत आहे Yes. असं. But we can do nothing if that person does not know Jesus. पण त्या व्यक्तीला जर येशू माहित नसेल तर आपण काही करू नाही शकत. But now पण आता you have become a new creation. तुम्ही नवीन निर्मिती आहात. येशू You are तुम्हाला from the कळलाय. stock of Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्तात आलेले आहात. Claim healing in the name of Jesus. आरोग्य मागा येशूंच्या नावात. आपण नाही स्वीकारायचं हे सगळं. Some people say, काही लोक म्हणतात oh, my father had diabetes, I will have diabetes. हो का, Why you have to accept it? 200% होणार. माझ्या वडिलांना मधुमेह होता म्हणून मलाही झालाय किंवा होणार आहे. होणार आहे नाही, होणारच आहे. तू स्वतःच बोललाय. Yes, people talk like that. कशाला असं बोलायचं? काही चांगलं बोलता येत नाही घरी. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला you may not live till 59 years. हो ना, आणि मला म्हणतोय बरं का, म्हणे तुम्ही 59 पर्यंत सुद्धा जगणार नाही. I said, why? You are a prophet or म्हटलं what? काय रे बाबा, तू संदेश आहे का माझ्यावर भविष्यवाणी करतोय? No, your daddy died at the age of नाही 59. म्हणे तुमचे डॅडी 59 चे असताना वारले ना. I said, I bind you in the name of म्हटलं, अरे Jesus. बांधतो तुम्ही तुला येशूच्या नावात. Oh, I will live above 80, 90. मी 80-90 पण मी नाही जात एवढं. मैं नहीं जाता इतने में. मैं इतने में जाता ही नहीं. I said, I will bury people. म्हटलं मी लोकांच्या माहिती करून जाईन. तुम लोग जब तक बड़े होते नहीं मैं जाता नहीं, और तुम लोग जल्दी बड़े हो रहे भी नहीं. तो हम लोग जल्दी जाने वाले भी नहीं. Say, amen. गंमत केली पण हे असंच आहे. आणि पास्टरांना येऊन बोलतोय, जिभेला काय हाडबीड, अरे कोणाला बोलतोय? हे जर काही बोलले तर मग काय होईल पुढे? Amen. तुझं कमी व्हायचं त्याच्यात. And then there are the cycles of menstrual period, I said, And that's that a- can cause mild depression among the ladies. आणि मग जसं मी म्हणालो मुलींमध्ये बायकांमध्ये मासिक पाळी जेव्हा महिन्याला येते त्याच्या अगोदर किंवा त्या दरम्यान सुद्धा त्यांना थोडंसं नैराश्य येऊ शकतं. Some have severe symptoms. काहींमध्ये अशी प्रचंड Some लक्षणं are very असतात. irritable during that period. काहींना त्या मासिक पाळीच्या दरम्यान अशी चिडचिड होते So if you have such mood swings or anger, आणि मूड बदलायला लागतात, चिडचिड व्हायला लागते, then it is normal. तर ते ठीक आहे, तेवढं But they ठीक should आहे. control that also. पण त्याच्यावर पण त्यांनी जरा नियंत्रण ठेवलेलं बरं, नाही तर Don't just get loose and say, हो ना, it's a part of my हा. cycle. अगदीच मोकाट होऊन मग म्हणायचं, त्या मुलींनी म्हणायचं की माझा महिन्यातला तो काळ सुरू आहे म्हणून मी अशीच राहणार. म्हणजे काय? Don't take advantage of that. गैरफायदा घेऊ नको. माझा महिन्यातला तो काळ आहे म्हणून मी अशीच राहणार. Then they मग say to their husbands, मग नवऱ्यांना म्हणतात मला राग आला हो. म्हणून का माहिती का हे असं आहे. मासिक पाळी म्हणून. म्हणजे असं. So they take all the anger during that period. मग त्या काळामध्ये सगळा राग काढतात. नवराही हुशार, त्या काळात टच मी नॉट राहतो, इसको छोड़ दो. Ninth क्यों point. हंसा? Ninth जो point. हंसा वो फसा.
Ninth point. नववा मुद्दा, You can find strength by leaning on the church community. तुम्हाला शक्ती मिळू शकते. चर्चचा जो आपला हा समाज उभा राहिलाय त्यातून शक्ती मिळू शकते. Romans 15 verse 1. रोमकरास 15:1. We then that are strong ought to bear the infirmities of the weak and not only please ourselves. रोमकरास 15:1. तर जे आपण सशक्त आहोत ते आपण अशक्तांच्या दुर्बलता मागवून घेणे योग्य आहे Are you getting me? आणि आपणासच संतोष होऊ नये. Be a support to them. जरा त्यांना आधार द्या. 10th point. 10वा मुद्दा, Your friends and family can help you by praying for you and being there for you. त्यावेळेला मग तुमचे मित्र परिवार तुमच्यासाठी उभे राहून तुम्हाला सहाय्य करू शकतात जर असं काही नैराश्य तुम्हाला आलं असेल तर. Proverbs 20 verse 18. नीतिसूत्र 20:18. Every purpose is established by counsel and with good advice make war. नीतिसूत्र 20वा अध्याय त्यातलं 18 वचन. मसलतीने संकल्प ठरतात आणि तू शहाणपणाची व्यवस्था करून मग लढाई कर. 11th point. 11वा मुद्दा, It is not sin to seek professional help व्यावसायिक किंवा प्रोफेशनल मदत घेणं अशा वेळी काही चुकीचं नाही. if that case is clinical depression. म्हणजे क्लिनिकल नैराश्य आलं असेल तर तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला सुद्धा त्यात घेऊ शकता. Because I don't want to force anybody. कारण मला कुणाला बळजबरी करायची It नाही. all depends on your faith. सगळं तुझ्या विश्वासावर अवलंबून आहे. तुझा विश्वास किती, माझा विश्वास किती, प्रत्येकाचं प्रत्येकावर आहे. तुला जर वाटलं तुला क्लिनिकल नैराश्य आलंय, यू मे गो टू द डॉक्टर. तुम्ही जाऊन डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. It's better to go to a doctor who knows Jesus Christ. आणि ज्या डॉक्टरांना येशू माहिती आहे त्यांच्याकडे गेलेलं बरं. आपल्याकडे आहेत असे. They that are whole, Jesus said, don't need a physician, but they that are sick. येशू म्हणाले जे संपूर्ण आणि आरोग्यवान आहेत त्यांना काही वैद्याची गरज पडत नाही, पण जे आजारी आहेत त्यांना वैद्य लागतात. And वैद्य म्हणजे James डॉक्टर. also says याकोब पण म्हणाला, in James 5:14, याकोबाचं पत्र 5:14, is any sick among you? Let him call for the elders of the church and तुमच्यामध्ये- let them pray over him, anointing with oil in the name of Jesus. याकोब 5:14. Yes. तुम्हामध्ये कोणी दुखणाईत आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांस बोलवावे आणि त्यांनी त्याच्यावर ओढवून प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. आमेन. Last point. शेवटचा मुद्दा, God wants the best for us. देवाला आपल्यासाठी अतिउत्तम ते हवंय. Isaiah 58 verse 8. यशया 58:8. Then shall thy light break forth as the morning, and thine health shall spring forth speedily, and thy righteousness shall go before thee. The glory of the Lord shall be thy reward. यशया 58:8. तू असे करशील तेव्हा पहाटेप्रमाणे तुझी प्रभा फाकेल व तुझे आरोग्य लवकर उगवेल आणि तुझे न्यायी पण तुझ्या पुढे चालेल आणि यहोवाचा महिमा तुझा पाठीराखा होईल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Praise God. आमेन. Let's all stand up. आमेन. Let's stand before the presence of God. प्रभूच्या सहवासात उभे राहूया. देवाला धन्यवाद. Never live in depression. कधी नैराश्यात राहू नका. Nothing is gone way beyond God's hand. काहीच देवाच्या हातापलीकडे असं गेलेलं नाहीये. I have stood all kinds of storms in life, मी माझ्या आयुष्यात सगळ्या पद्धतीच्या वादांना तोंड दिलं. असं काही नाही की ज्यातनं मी गेलो नाही. but I have never allowed depression to take over my life. पण मी नैराश्याला कधी परवानगी नाही दिली माझ्या जीवनाचा ताबा घ्यायला. As it is, एक तर I always have my emotions under my control. मी नेहमी माझ्या भावनांना माझ्या नियंत्रणात ठेवतो. Whatever happens, God is with me. काही घडो, देव माझ्या बरोबर आहे. That's all I'm interested in. बस मला एवढाच इंटरेस्ट असतो की काही होऊ दे, देव माझ्या सोबत आहे, मला काय होत नाही. If people leave me also, I'm not bothered. आणि लोक जरी सोडून गेले ना मला, तरी मला नाही काही चिंता का टेन्शन का काय नाही येत मला. Some people cry, काही लोक रडतात, my best friend left me. माझा एकदम जिगरी दोस्त मला सोडून गेला. I have no feelings like that. मला नाही असं कधी वाटत की मुझे ये छोड़ के गया, वो छोड़ के गया, अभी मैं क्या करेगा. नाही. You should be ready to live in the island of Patmos alone with God. पात्म नावाच्या बेटावर देवासोबत एकटे राहायची पण तयारी ठेवा. आयुष्यात असे दिवस आले तर तयारी तर सगळ्याची पाहिजे ना. Be strong in the Lord प्रभू and बलवान the राहा. power of His might. आणि देवाच्या सामर्थ्यात बलवान राहा.
Yes, depression may try to attack you. नैराश्य कधीतरी तुझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करू शकतं बेटा. But if you allow it, you will be bedridden. पण तू जर परवानगी दिली त्या नैराश्याला आत यायची तर बिछानाला खिळशील. Understand its consequences. जरा समजून घे ना याचे गैरपरिणाम किती वाईट आहेत. It affects your job, your relationship, नोकरी, व्यवसाय, नाती, घर, परिवार सगळ्यावर परिणाम होतो ना. finance, your health, पैसा, अडका, तब्येत सगळंच बिघडतं ना रे. and everything plays in the mind. आणि सगळा मनाचा खेळ असतो, सगळं मनात चालतं. Depression does not start in the body, it starts in the mind. नैराश्य शरीरात नाही सुरू होत, ते मनात सुरू होतं. Through the eyes, what you see, what you डोळे. hear. डोळ्यातनं तुम्ही जे बघता, कानातून जे ऐकता. Sin entered in Eve because of what she saw. पाप हवेत आलं कसं? तिने जे पाहिलं त्यामुळे आलं. Through the eyes, the mind gets everything. डोळ्यातून मनाला सगळं मिळतं, कारण पाहिलं तर डोक्यात घुसलं. Amen. असं. आमेन. Let us all look to the Lord. प्रभूकडे बघूया सर्वजण मिळून. Are there people here who are depressed? आहेत तुमच्यामध्ये कोणी अशी माणसं ज्यांना नैराश्य आलंय? कोणी That आहे you असं? need my prayer, you can come in front, I will pray for you. असतील कोणी असे की ज्यांना नैराश्य आलेलं आहे तर या पुढे मी प्रार्थना करतो I spoke to तुमच्यासाठी. you the symptoms of depression. मी नैराश्याची लक्षणं तुम्हाला सांगितली. सो मेनी पीपल आर इन टू डिप्रेशन. Yes, it is affecting many people. अनेक लोकांवर परिणाम होत आहे, प्रश्नच नाही. म्हणूनच प्रभू आज बोललाय. Because when I was praying, that's what the Lord said, that many, because the thing is, we feel ashamed to tell anyone that we are depressed. कारण काय होतं माहितीये, आपल्याला लाज वाटते लोकांना सांगायला की मला नैराश्य आलंय, मी डिप्रेशन मध्ये आहे. आज सकाळीच प्रभू माझ्याशी बोलला की तू हा विषय कर, Yes, हा विषय तू लोकांशी बोल आज. you feel very gloomy. की एकदम उदास वाटतं, काही करायचीच इच्छा होत नाही. I don't want to do anything. की उठायला नको, खायला नको, झोपायलाही नको, कुठे जायलाही नको, कोणाशी बोलायलाही नको. Even if it starts entering in slowly, आणि हळूहळू जरी ते नैराश्य आत येत असेल ना, don't allow it. त्याला परवानगी देऊ नका. Sometimes you need to dance, sing, praise, worship. कधी कधी ना तुम्ही प्रभूच्या सहवासात जाऊन नाचून प्रभूची गाणी गा. नाचा, बागडा, देवाची गाणी गात. Always see that in your house there is laughter. आणि नेहमी आपल्या घरामध्ये हास्य ठेवा. रडगाणं नकोय. घर हसतं ठेव बाई, घर हसतं ठेव. Don't see that Hindi serial where all crying and tears. त्या हिंदी मालिका बघू नका जिथे नुसतं रडणं 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 रडणंच आहे. Mother-in-law against the daughter-in-law, daughter-in-law against the mother-in-law. सासू सुना, सुना सासू सगळी भांडणच And आहेत. all these ladies are weeping there, आणि बायका seeing बसून that. बघ बघून रडतायत. Let the joy of the Lord be your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद असू दे, है ना? Amen. प्रभू का आनंद है मेरी ताकद. First, let's sing. प्रभु का गा. आनंद है मेरी ताकत. गा, मग तेच गाणं गा. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा कि असंभव है, जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. Amen. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ. हालेलुया. असंभव को संभव करने वाला यीशु,
यीशु मैं तेरे प्रभु का आनंद है मेरी ताकत, प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। There is nothing wrong in weeping and crying. रडण्यात काही चुकीचं नाहीये, Nothing wrong. काहीच नाही. कधी रडू आलं तर रडलेलं काही चुकीचं नाहीये. After crying, रडल्यावर hope in God. देवावर आशा ठेव बेटा. Depression is a torturous thing. नैराश्य म्हणजे छळ आहे, छळ. नको तो छळ. The God of comfort will comfort you right now. सांत्वनाचा देव तुला आता सांत्वन देईल. Right now आमेन. he will आता comfort आता you. लगेच सांत्वन I'm देईल. going to pray for you all मी now. तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करणार. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, these are your people हे सगळे तुझे लोक आहेत who are going through a level of depression. जे थोडं नैराश्यातनं जात आहेत वेगवेगळ्या स्तरात. Some people are deep in it, some are on the surface. काही नैराश्यामध्ये खोल अडकले आहेत, काही लोकांना वरवर नैराश्य आलंय. Some have just started with depression, some are in depression for years. काहींचं नैराश्य आता नुकतंच सुरू झालंय, काही लोक वर्षानुवर्ष नैराश्यात आहेत. And it is affecting their health, it is परिणाम affecting their होत relationship, आहे. त्यांच्या तब्येतीवर, त्यांच्या नात्यांवर परिणाम होतोय. it is affecting their work, परिणाम होतोय त्यांच्या कामांवर, it is affecting their bodies. शरीरावर परिणाम होत And आहे. right now, आणि आता या I वेळेला take this authority मी हा अधिकार घेतो and I command you, you आणि devil, तुला मी आज्ञा करतो, सैताना, in the name of Jesus, येशूच्या नावात leave my सोड people in Jesus' माझ्या name. लोकांना. You depressing spirit, सगळा नैराश्याचा आत्मा I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो तुला येशूच्या नावात Leave, सोड, leave, लीव, leave in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या Leave their नावात. minds in Jesus' त्यांची name. मन सोड येशूच्या Leave their नावात. minds in Jesus' त्यांची name. मन सोड येशूच्या Come on, नावात. you also say it. तुम्ही पण बोला. Say, devil, म्हणा, you सैताना, depressing spirit, नैराश्याचा आत्म्या, you sad spirit, सगळा दुःखी आत्मा, you sorrowful spirit, सगळा उदासीन you आत्मा, gloomy spirit, सगळा दुःखी आत्मा, I command you मी तुला आज्ञा करतो, in the name of Jesus. येशूच्या Leave नावात my mind, माझं मन सोड, leave my situation माझी परिस्थिती सोड, in the name of Jesus. येशूच्या नावात. हालेलुया. God is the strength of my life and my portion ते forever. माझ्या जीवनाची ताकद आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. Christ is the hope of glory for me. ख्रिस्त माझ्यासाठी सर्व गौरवाची आशा आहे. I will rise. मी वर येणार, I will come out of मी depression नैराश्यातनं बाहेर येणार, because God is with कारण me. ते माझ्या सोबत आहे. His goodness and mercy is following me. त्याचा चांगुलपणा, दया माझ्या मागे चालत आहे. Things will change. गोष्टी बदलणार आहे, Things will change. गोष्टी बदलणार Now आहे. listen, people. आता ऐका, Whatever has brought that depression to you, ज्या कशामुळे तुम्हाला नाराज आणि नैराश्यात गेल्यासारखं वाटत असेल ना, that condition I place it in the hands of Jesus. ती तुझी अवस्था मी येशूंच्या हातात ठेवत आहे. Lord, प्रभू, whatever brought depression in them, ज्या कशामुळे या लोकांना नैराश्य आलंय, change that scenario. ते चित्रच बदलून टाक Help them out. आणि त्यांना मदत कर. If they lost their job and that brought depression, give them jobs in Jesus' नोकरी name. गेली आणि म्हणून नैराश्य येत आहे, तर त्यांना नवीन नोकरी दे येशूंच्या In नावात, the name of Jesus. येशूंच्या नावात. हालेलुया. If their spouses have left and that has caused depression, let the spouses come back in Jesus' नवरा name. गेलाय, बायको निघून गेलीये म्हणून नैराश्य आलंय, तर परत आण त्या नवऱ्याला आणि बायकोला. Whatever is the cause of जे depression, काही कारण असो त्यांना maybe नैराश्य because of the येण्यामागचं. enemy or maybe because of hurts काही and असो. pains and some people gave you or some cheated you or destroyed your life. काही कारण असो, काही शत्रूंमुळे असो, काही लोक काही बोलली म्हणून वाईट वाटलेलं असो, काही असो, Somebody destroyed your life. Somebody कोणी took तुझ्या- advantage of you. जीवनाचा नाश केलेला असो, तुझा फायदा उचललेला असो, God will take care of all of them. देव सगळं सांभाळून घेईल, सगळ्यांना सांभाळून घेईल. You don't worry. तू काळजी करू You नको. walk right. तू सरळ चाल, You think straight. तू सरळ विचार You trust कर, in God. तू देवावर विश्वास ठेव. Forget people have cheated you. Forget them. विसरून जा, ज्या लोकांनी तुला फसवलं विसरून जा. God is with you. देव आहे ना तुझ्या सोबत, God will bless देव you. तुला आशीर्वाद देईल. Now I pray, आता Lord, मी प्रार्थना करतो let your की बाबा, peace come on them. तुझी शांती
शांती या लोकांवर येऊ दे. Let your peace come on them. तुझी शांती या लोकांवर येऊ दे. Let your joy come on them. तुझा आनंद या लोकांवर येऊ दे. Strengthen them, Lord. त्यांना शक्ती दे दे Heal बाबा. them, Lord. त्यांना आरोग्य दे दे बाबा. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन आमेन. Come on, give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now. आता Bring a smile on your face. सगळ्यांनी चेहऱ्यावर हास्य आणा. Yes. सगळ्यांनी हसा. Don't cry. रडायचं Don't नाही. cry. आता रडायचं नाही. आता नाही रडायचं. हसा. God will take care of you. Don't देव worry. तुला सांभाळेल. देव Amen. तुझं सगळं सांभाळेल.